मंडळी नमस्कार, मी सुजित काळंगे आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका. मंडळी आपण सगळेजण इंद्रधनुष्य बघत असतो. इंद्रधनुष्याच्या रंगांच्या छटा आपल्या सगळ्यांना आवडतात. या सगळ्या छटा ज्या आहेत त्या अवकाशामध्ये दिसतात. जी माणसं वाचक असतात ना, त्या माणसांचा अवकाश ही पुस्तकाची पानच असतात. या पुस्तकांच्या पानांमध्ये ज्या शब्दांच्या छटा उमटतात, वेगवेगळ्या अक्षरांच्या छटा असतात, त्या छटा प्रत्येक माणसाला भावतात. असं एक पुस्तक आहे ज्या पुस्तकाच्या वेगवेगळ्या पानांवरती असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रांच्या, त्यांच्या रंगांच्या, त्यांच्या अस्तित्वाच्या ज्या छटा आहेत ना, त्या छटा इथल्या प्रत्येक माणसाला भावतात, आवडतात आणि त्याच्यापर्यंत पोहोचतात. खरं तर त्या पुस्तकाला इंद्रधनुष्य म्हटलं तरी चालेल, कारण इंद्रधनुष्याचं दुसरं नाव रादुगा असं आहे. आणि असंच एक पुस्तक जे कोल्हापूरच्या मातीतल्या एका लेखकाने लिहिलं, JNUच्या मातीमध्ये तो रमला आणि रशियन कथा अनुवादित केल्या, रेखाटल्या आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या. असं पुस्तक म्हणजे रादुगा. आणि त्या पुस्तकाचा लेखक जो आपल्या सोबत सध्या आहे तो म्हणजे इर्शाद. इर्शाद, पहिल्यांदा स्वागत आहे तुझं या पुस्तक नाक्यावरती. पुस्तक नाक्यावर आलास आणि या मैफिलीमध्ये आम्हाला इर्शाद म्हणण्याची संधी दिली, त्याबद्दल पहिल्यांदा मनस्वी स्वागत. येस, तुम्ही आलाय ही खरं तर फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. मला या सगळ्याला सुरुवात करायची, मला बोलावलं इथं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. येस, म्हणजे आपण म्हणतो की एखादं पुस्तक येतं, ते पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचतं, पण त्याच्या पाठीमाग एक लेखक असतो. त्या लेखकाचं म्हणून एक, आता तुम्ही कथाविश्व लिहिलंय हे सगळं, तर लेखकाच्या अस्तित्वाचं एक कथाविश्व असतं. रादुगा हे आहेच, पण त्याच्या पाठीमाग रादुगाकार आहे. त्या रादुगाकाराचं आयुष्य कसं आहे, नेमकं काय नेमकं ते आयुष्य, म्हणजे कसं उभं राहिलं, वाचक म्हणून कसं डेव्हलप झालं लहानपणापासून ते पुढं, असं कसं नेमकं? या प्रश्नाचं उत्तर देताना मी माझ्या वाचनाच्या आवडीबद्दल सांगेन. तिथूनच सगळा हा प्रवास सुरू झालेला आहे. मला आठवते की शाळेमध्ये असताना काय असं ललित काही वाचलेलं मला काय आठवत नाही. म्हणजे आमच्या शाळेत, ज्या शाळेत होतं तिथं लायब्ररी पण नव्हती, म्हणजे कन्सेप्ट माहित नव्हती. हा, त्यावेळी वाचायचं ते काही बाल मॅगझिन म्हणतो आपण, बाल साहित्याची मॅगझिन्स असतात. ठकठक, चंपक, चांदोबा मधल्या कथा, त्यानंतर काही अशा कथांची पुस्तकं असतात, 3-3 रुपये 5-5 रुपयाला मिळाला, जादूचा दिवा, ह्या टाईप मधलं वाचन माझं असायचं थोडंफार. पण ललित साहित्याचं असं काही वाचन केलेलं काही आठवतच नाही. हा, शाळेत असताना 1-2 पुस्तकांची आम्हाला चांगली नावं माहित होती, शिक्षकांच्या तोंडातून काय आम्ही ऐकायचो. एक म्हणजे श्यामची आई आणि दुसरं म्हणजे बटाट्याची चाळ, पु ल देशपांडेंचं बटाट्याची चाळ. पण वाचन असं काय, वाचनाचा पाया म्हणजे थोडाफार हाच होता की चांदोबा, चंपक, ठकठक आणि आई, इतर अशा काही छोटी मोठी पुस्तकं. वाचन जे प्रॉपर आयुष्यात आलं ते म्हणजे 11वीला मी कॉलेजला गेल्यानंतर. मी तसं कॉमर्सला ऍडमिशन घेतलं होतं. 10वी झाल्यानंतर असं इतका कॉन्फिडन्स नव्हता की सायन्सला घ्यावं, आणि त्यावेळी आपल्याला पण डोक्यात होतं आर्ट्स म्हणजे खूपच डाऊन, तर मग काहीतरी काहीतरी घ्यावं, मधला मार्ग मध्यम मार्ग म्हणून मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. आणि तिथं पण काहीतरी करिअर करता येते असं आपणच आपल्या मनाला सांगायचं की कुठे गेली करिअर करता येते, स्कोप आपल्याला स्कोप असतोच. मग ते CA व्हायचं किंवा CS व्हायचं हेच डोक्यात घेऊन ते 11वी-12वीला मी न्यू कॉलेजला गेलो. तर न्यू कॉलेजची TH अपराध नावाची लायब्ररी आहे. तर त्या ग्रंथालयात पहिल्यांदा मला थोडं पुस्तकं मिळतात, आठवड्याला एक पुस्तक काढता येते हे ज्यावेळी कळालं, त्यावेळी मी असंच गेलो आणि म्हटलं एखादं पुस्तक काढून बघूया. तर मला असं आठवतंय की गंगाधर गाडगे यांचं स्नेहलता बंडूला अमेरिकेत नेते हे पुस्तक मी काढलं होतं. म्हणजे ते टायटलच मला इतकं भारी वाटलं होतं आणि कॉमिक वाटलं होतं, आणि मी म्हटलं काहीतरी कॉमिक आपण वाचूया. तर ते पुस्तक काढलं आणि मी वाचायला लागलो. आणि मग गंगाधर गाडगे यांची त्या सिरीज मधली बरीचशी पुस्तकं वाचायला लागलो. म्हणजे मला आवडायला लागलं, अरे काहीतरी वेगळं आहे आणि काहीतरी हसवते, आपल्याला पोट भरून हसवते. बरोबर. आणि अशीच मग वाचनाची आवड थोडी थोडी डेव्हलप होत गेली की बराचसा काळ माझा लायब्ररीमध्ये जायला लागला. मग गंगाधर गाडगे झाल्यानंतर आणखी काही विनोदी लेखक, रमेश मंत्री, चिवी जोशी, पु ल देशपांडे, त्यानंतर आणखी वेगवेगळ्या धाटणीचे लेखक, वपू काय असून देत, त्यानंतर मला आठवते नंतर विश्वास पाटलांसारखे लेखक, वि स खांडेकर. म्हणजे मराठी साहित्याचं माझं वाचन, म्हणजे वाचनाचा आवाज माझा थोडा थोडा असा विस्तारत गेला. त्यामध्ये पहिल्यांदा विनोदी कथा, मग रहस्य कथा. सुभाष शिरवाळकर तर मी इतकं वाचायचो की मला असं आता आठवते की 11वी-12वीला असताना मी त्यांची 75 पुस्तकं वाचून काढली होती सुभाष शिरवाळकरांची. इतकी की मी ग्रंथालयात ज्यावेळी पुस्तक घ्यायला जायचो त्यावेळी माझं आडनाव वडगावकर आहे, पण ते ग्रंथालयवाले म्हणायचे तिथले पुस्तक काढणारे काका, ते म्हणले हे बघा आलेत, शिरवाळकर आलेत. तर एक पाया जो वाचनाला तयार झाला तो 11वी-12वी मध्ये जे मी वाचन केलं
आणि बीकॉम फर्स्टला मी गेलो आणि मला असं लक्षात आलं की आता थोडं मला साहित्याकडे ओढा वाढलेला आहे, पुस्तकांच्याकडे ओढा वाढलेला आहे. आपण मराठीमध्ये वाचतो तर इंग्रजीमध्ये का वाचू नये, बरोबर, तर इंग्लिश साहित्य का अभ्यासू नये. तर दोन गोष्टी होत्या, एक इंग्रजी पण शिकायची आणि इंग्रजीचं साहित्य पण वाचायचं. आणि त्यात असं मनाच्या ऍट द बॅक ऑफ द माइंड माझ्या होतं की इंग्लिश शिकल्यामुळे आपल्याला नोकरी पण कुठे मिळेल, नोकरीचे चान्सेस वाढतील. त्यामुळं मी फर्स्ट इयरला होतो, बीकॉम फर्स्ट इयरला होतो आणि मी अर्ज केला की बाबा मला आता बदलायचं आहे, स्ट्रीम बदलायचे. पण मला असं समजलं की बीकॉम फर्स्टला जरी बदललं तर पुन्हा बीए फर्स्टला घ्यायला लागतं, 1 वर्षाचं नुकसान होतं. आणि तेवढी रिस्क घ्यायला मी त्यावेळी तयार होतो. मी त्यावेळी ते आणि आता लिहायचं काय, आता त्या अर्जामध्ये ज्यावेळी मी अर्ज देतोय प्राचार्यांना त्यावेळी असं काय मी म्हणू काय बाबा की मला साहित्याचा अभ्यास करायचा किंवा पुस्तकं वाचायची आहेत म्हणून मला इंग्लिश लिटरेचर अभ्यासायचं म्हणून मला ते स्ट्रीम बदलायचे. मग त्यावेळी आपल्या इकडे कसं स्पर्धा परीक्षांचा एक खूप मोठा असा ओढा होता, त्यामुळे लिहून द्यायचं की मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा, स्पर्धा परीक्षांची तयारी करायची, त्यामुळे आर्ट्सला घ्यायचं. हे मी कारण त्या निर्णयाला सन्मानानं बघितलं, त्या निर्णयाला माझ्या सन्मानानं बघितलं. आणि ते आमच्या प्राचार्याने वाचलं. बरं, म्हणजे आता या क्षणाला जाऊन तुला स्पर्धा परीक्षांचा साक्षात्कार झालाय म्हणून असं मला विचारलं, साईन करून दिली. आणि मी बीए फर्स्ट इयरला पुन्हा केलं. आता मी पलीकडं म्हणजे बीए फर्स्ट इयरला प्रॉपर ऍडमिशन घेतलं, बीए इंग्लिश मध्ये केलं आणि पुढचा प्रवास सुरूच ठेवला. आता मला वळून बघताना असं कधी रिग्रेट होत नाही की बाबा मी कॉमर्स सोडलं. आणि कॉमर्स सोडल्यानंतर बऱ्याचशा जणांनी मला विचारलं झेपलं नाही का तुला, झेपलं नाही म्हणून आर्ट्सला आलास का. तर ह्या पण गोष्टींना मला माझ्या मित्रांकडनं किंवा शिक्षकांकडनं काही जणांनी म्हटलं की तुला झेपलं नाही म्हणून तू कॉमर्स घेतलास का. पण आता जेव्हा मी वळण बघतो तर तोच निर्णय माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा ठरला की मी माझी आवड जी होती त्या आवडीला थोडंसं प्राधान्य देऊन थोडंसं एस्टॅब्लिश मत होतं ते बाजूला करून बीए फर्स्टला मी ऍडमिशन घेतलं आणि पुढचा असा प्रवास हा सगळा सुरू झाला, म्हणजे जो रशियन पर्यंत वाढत गेला. बरोबर आहे. तो जो प्रवास होता याच्यामध्ये जेएनयू मध्ये लागलं, जेएनयू जे आहे त्याच्या दिल्लीचा जो सगळा प्रवास आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये आता इंग्लिश ते रशियन इथपर्यंतचा हा प्रवास आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही शिक्षण पूर्ण केले, याच्यामध्ये तुम्हाला दोस्तोवस्की भेटला, त्यांना तुम्हाला रशियन साहित्याची एकंदरीत ओळख करून दिली असं पुस्तकामध्ये म्हटलंय. तर कसा हा प्रवास होता, ही प्रक्रिया काय होती, म्हणजे नेमकी काय असते की प्रत्येक गोष्टीला आता अप्रज्ञपर्यंत काही एक प्रक्रिया असते, तुमची कशी होती ही प्रक्रिया नेमकी? आता मागं वळून पाहताना खूपच असं हसू येतं, थोडंसं म्हणजे थोडंसं फनी वाटतं. पण झालं असं की इंग्लिश बीए ला ऍडमिशन घेतल्यानंतर मी बरंचसं इंग्रजी साहित्यातलं वाचत सुटलो. इंग्रजी भाषेचा अभ्यास केला, प्रॉपर डिक्शनरी आणल्या, डिक्शनरी घेऊन अभ्यास करायचो, शब्द काढायचो, शब्दसाठा वाढवण्यासाठी खूप वाचन करायचं. आणि मग कविता सोडलं की बरेचसं म्हणजे नाटकं, कथा, कादंबऱ्या, नॉन फिक्शनची पुस्तकं, बायोग्राफीज वाचत गेलो. मग थर्ड इयरला आल्यानंतर आम्हाला बीए थर्ड इयरलाच असं वर्ल्ड लिटरेचर म्हणून एक पेपर होता आणि त्या वर्ल्ड लिटरेचर जागतिक साहित्याचा अभ्यास म्हणून काही युरोपियन साहित्यिक आम्हाला अभ्यासाला होते इन ट्रान्सलेशन, म्हणजे इंग्लिशच्या ट्रान्सलेशन मध्ये. मग त्यामध्ये काही युरोपियन मधले जर्मन लेखक होते, रशियन काही बरेचसे होते. मग तिथं गॉर्की, मला आठवते गॉर्की, दस्तयेव्स्की, चेखव. तर मी ह्यांचे पण वाचायला लागलो इंग्लिश मधून आणि मला ते आवडू लागलं. म्हणजे मला असं आठवते की चेखव, दस्तयेव्स्की, गॉर्की, टॉल्स्टॉय यांचं खूप जास्त नाही तर बरे म्हणजे काही एखाद्या शॉर्ट स्टोरीज, छोट्या छोट्या कादंबऱ्या मी वाचायला लागल्यानंतर मला ते इतकं म्हणजे इंग्लिश साहित्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, काहीतरी भन्नाट आहे, ते जास्त रिलेट व्हायला लागलं मला. मला असं वाटलं की आता हे जास्त आपण वाचूया, पुढे आणखी वाचूया. तर दस्तयेव्स्की, बेसिकली दस्तयेव्स्की वाचताना मला तर दस्तयेव्स्कीची क्राईम अँड पनिशमेंट किंवा द पुअर पीपल, व्हाईट नाईट्स यासारख्या दीर्घकथा किंवा कादंबरी वाचताना मला एक गोष्ट जाणवलं की ह्या लेखकाची एक हातोटी म्हणजे एक स्किल वेगळ्याच प्रकारचा आहे. माणसाच्या आतमध्ये जसं बाहेरचं जगात आपण जगत असतो तसं माणूस आपल्या आत मायक्रो वर्ल्ड मध्ये पण जगत असतो ना, आतल्या आत भरभरून काही जण जगत असतात. आणि आतल्या आत भरभरून जगणाऱ्यांचं एक मायक्रो वर्ल्ड उलगडून दाखवण्याचं कौशल्य ते दस्तयेव्स्की सारख्या लेखकाकडे इतकं वेगळ्या पातळीवरचं होतं की मला ते खूप जास्त रिलेट झालं. कारण आपण आयुष्याच्या कुठल्याही ना कुठल्या पातळीवर आपण एकटे पण फील करतो, थोडंसं वेगळे पण फील करतो. आपल्याला वाटायला लागलंय की का आपल्या हातातून निसटून चाललाय, अशा गोष्टी असतात. म्हणजे आपण बाहेर पण जगत असतो पण आतल्या जगण्याला जास्त प्रतिसाद देत असतो. तर दस्तयेव्स्की मला रिलेट झाला आणि एक गोष्ट कळाली की आपण दस्तयेव्स्कीचे लेखन इंग्लिशमध्ये वाचतो. तो माझा फेवरेट रायटर बनून गेला होता. आपला जर हा फेवरेट रायटर असेल तर त्याची जी मूळ भाषा आहे ती रशियन आहे, त्याने काही इंग्रजीत लिहिलेलं नाही. मग आपण त्याची रशियन भाषा का शिकू नये, त्याचं साहित्य मूळ भाषेतच का वाचू नये, असा एक डोक्यात असा एक
विक्षिप्त विचार येऊन गेला. आणि मग मात्र मला एक गोष्ट कळाली की BA झाल्यानंतर आपण जर युनिव्हर्सिटीत गेलो तर युनिव्हर्सिटीत फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंट म्हणून एक डिपार्टमेंट आहे, विदेशी भाषा विभाग. बरोबर. तिथं युरोपियन भाषेसोबतच रशियन भाषा पण शिकवली जाते. तर माझ्या डोक्यात आलं की बघूया आपण रशियन भाषा शिकूया. जर आपल्याला रशियन भाषा इतकी जरी आली की आपल्याला त्यातली पुस्तकं जरी वाचता आली तरी मिळवलीत. बरोबर. म्हणजे माझा रशियनचा प्रवास हा दस्तऐवस्कीची पुस्तकं त्याच्या ओरिजिनल भाषेत वाचता यावीत इथपासून सुरू झाला. आणि BA इंग्लिश झाल्यानंतर मी MA इंग्लिश करण्यासाठी युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतलं. तर MA इंग्लिश करत असतानाच मी सायमल्टेनियसली सर्टिफिकेट कोर्सला ऍडमिशन टाकलं तिथं. आणि प्रॉपर ऍडमिशन घेऊन त्याची पुस्तकं घेऊन डिक्शनऱ्या ग्रामरची पुस्तकं घेऊन अभ्यास सुरू केला. आणि मला त्यात थोडी थोडी गती यायला लागली, थोडं आवड पण निर्माण झाली. ते एक वेगळंच विश्व होतं. म्हणजे ते ब कड पासून मला शिकायला लागलं. तर मी ज्यावेळी पहिल्यांदा लायब्ररीत गेलो, रशियनचा सेक्शन उडकून काढला, एखादं पुस्तक काढलं रशियनचं, ते उडून बघितल्यानंतर कळालं की त्यातले अक्षरच काय म्हणजे वेगळीच अक्षर आहेत. बरोबर. उलटेच अक्षर, सगळे उलट पुलटच. आणि मग कळालं की जी लिपीच वेगळी आहे. सिरिलिक नावाची एक नवीन लिपी आहे, त्यामध्ये रोमन, ग्रीक आणि त्यांचे काही अक्षर आहेत आणि त्यांची खिचडी टाईप काहीतरी ही लिपी आहे. आणि त्याला ना स्वल्प म्हणजे कुठली विरामचिन्ह पण नाहीत, त्या वेगळ्याच पद्धतीत आणि पूर्ण एक एक पॅरेग्राफ असा पानाच्या पानं भरून असं. मग मला कळालं की ह्याला आपण फ्रॉम द स्क्रॅच म्हणतो ना, तसं मला फ्रॉम द स्क्रॅच शिकावं लागणार. आणि ती इतकी मजा आली मला एखादी परकीय भाषा शिकण्यात. जी मजा आहे ती आपण शब्दाने व्यक्त करू शकत नाही. म्हणजे मला असं आठवते की मी आयुष्यात एकाच विषयात नापास झालो असेल कदाचित. तर MA इंग्लिशला असताना लिंग्विस्टिक्स मी घेतला होता, भाषाशास्त्र. आणि त्यात सेकंड लँग्वेज ऍक्विजिशनचा एक पेपर होता. आणि त्या सेकंड लँग्वेज ऍक्विजिशनला मी 2 वेळा नापास झालो होतो. आणि गंमत बघा की सेकंड लँग्वेज ऍक्विजिशन मध्ये मी नापास झालो, पण आयुष्यात पुढे जाऊन एक चांगली दुसरी भाषा शिकली, मी आत्मसात केली. म्हणजे प्रॅक्टिकल त्याचं नॉलेज घेऊन मी रशियन सारखी भाषा पुढे शिकली. म्हणजे सर्टिफिकेट केलं, त्यामध्ये डिप्लोमा केला, हायर डिप्लोमाला पण ऍडमिशन घेतलं. आणि हायर डिप्लोमाला ऍडमिशन घेतल्यानंतर म्हणजे माझं BA पूर्ण झालं त्यामध्ये. आणि त्यामध्ये मला बऱ्यापैकी गती पण आली होती. म्हणजे वाचणं, थोडंफार वाचणं, समजण्याचा जो अंडरस्टँडिंग आहे ना, म्हणजे द बिगेस्ट जॉय इन अवर कल्चर इज द जॉय ऑफ अंडरस्टँडिंग, मायकलँजेलो म्हणतो. ते मला इतकं भावलं ना, म्हणजे आपल्याला समजायला लागले बाबा, आपण जे वाचतोय ना त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजायला लागल्या. BA इंग्लिश झाल्यानंतर माझ्याकडे 2 पर्याय होते. एक तर माझा आता MA इंग्लिश पूर्ण झालेला आहे, एक तर PhD इंग्लिश मध्ये करावी किंवा MA ला रशियन मध्ये ऍडमिशन घ्यावा. खूप विचार केला. मला ती रॉबर्ट फ्रॉस्टची आमची कविता मला आठवली त्यावेळी. रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणतो ना की दॅट मॉर्निंग 2 roads laid before me. Road not taken. The road not taken. Yes. 2 roads diverged, and I took the less traveled by, and that has made all the difference. म्हणजे जी पायवाट मैले गेली नव्हती, म्हणजे ज्यावरून लोक गेले होते ते मी ठेवली साईडला, कुठल्या तर दुसऱ्या फॉर अनदर डे. आणि ज्यावरून कोणी गेलं नव्हतं त्यावरून आपण जावं, आणि मी ती वाट निवडली. आणि शेवटचं वाक्य, दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स. 2 roads diverge in a wood, and I could not decide की कुठलं घेऊ. मग मी ठरवलं की रशियन MA ला ऍडमिशन घ्यावं. खूप जणांनी मला सल्ला दिला होता, माझ्या शिक्षकांनी, बाबा आता MA मध्ये सेटनेट पण झालेला आहे तुझं, PhD केलास की एक प्रॉपर एज्युकेशन पूर्ण होतं आणि कुठेतरी जॉब आपण करू शकतो, लागू शकतो प्राध्यापक म्हणून. पण मी विचार केला की नाही, आपल्याला रशियनचा मार्ग आता पुढं. काही असे शिक्षक पण होते माझे की त्यांनी म्हटलं होते आता तू हाच मार्ग पुढे कंटिन्यू कर. रशियन MA ला घेतलं. साहित्य अभ्यास त्यात करायचा होता पुन्हा. म्हणजे माझी पुन्हा एकदा उडी पडली. पहिला कॉमर्सवर इंग्लिश साहित्यावर पडली, आता अजून एक हनुमान उडी जे म्हणतो आपण ती माझी रशियनवर पडली. आणि त्याच वेळी वाटलं की ही शेवटची उडी ठरावी बाबा, आणि उड्या मारायला लागू नाहीत आयुष्यात. त्यानंतर पण उड्या मारल्या गेल्या थोडा. MA रशियन मी पूर्ण केलं. युनिव्हर्सिटीमध्येच रिसर्च असिस्टंट करत असताना मी MA रशियन पूर्ण केलं. आणि MA रशियन पूर्ण केल्यानंतर मला नेट परीक्षा पण पास झालो, आणि त्यामध्ये मला JRF पण अवॉर्ड झाली. म्हणजे मी विद्यापीठच्या इतिहासात असा पहिला विद्यार्थी ठरलो की त्याला रशियन या विषयात युनिव्हर्सिटीकडनं JRF अवॉर्ड झाली. मग माझ्या पुढे पर्याय होतं की PhD ला ऍडमिशन घ्यावं. तर 3-4 युनिव्हर्सिटीला मी अप्लाय केलं होतं. शांतिनिकेतन, इफ्लू हैदराबादचा आणि JNU. आणि मला त्यावेळी धाडस होत नव्हतं की घर सोडावं, खरोखर धाडस होत नव्हतं. कारण कोल्हापूरची माणसं थोडंसं बाहेर जाण्याचं, आपण 28-29 वर्ष आपण घरातच राहिलो, इथंच आपण सगळं शिक्षण घेतलं, आणि आता अचानक आपल्याला बाहेर जायला लागलं. तर त्या कालावधीत माझ्या हातात शरद बावेस्करांचं भोरा पुस्तक पडलं.
ते भुरा म्हणजे राईट पुस्तक म्हणजे राईट बुक ऍट द राईट टाइम ऑफ माय लाईफ. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मात्र मला एक गोष्ट कळाली की आपल्याला घर सोडावं लागतं. म्हणजे मला त्या पुस्तकानं प्रेरणा दिली की घर सोडलं पाहिजे. आपल्याला थोडासा विकास आपला साधायचा असेल, आपल्याला काही गोष्टी मिळवायच्या असतील तर आपल्याला घर पलीकडे सोडून पुढे गेलं पाहिजे. आणि मग JNU ऍडमिशन, ज्यावेळी माझं JNU ऍडमिशन झालं त्यावेळी मी जरास करून JNU ला गेलो. तिथं मी PhDचं संशोधन सुरू केलं प्रॉपर रशियन मध्ये. आता मी समकालीन रशियन साहित्यामध्ये PhD तिथं करतोय. हा एक शैक्षणिक प्रवास होता माझा एक थोडासा. म्हणजे मला असं कधी वाटलं नव्हतं की बेसिक माझी रशियनची आवड ते मला JNUच्या दारापर्यंत नेऊन सोडत. म्हणजे भारतातील एक टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी जिला कन्सिडर केलं जातं तिथं एक मला वेगळं जग मिळालं, जग बघायला मिळालं. ती एक वेगळीच कथा आहे. म्हणजे अकॅडमिक्स मधलं एक वेगळं जग, विद्यार्थी पॉलिटिक्स मधलं एक वेगळं जग, आणि तिकडच्या लोकांचा जो सहवास लाभला. तिकडचं मी जे अकॅडमिक्स ज्या पद्धतीचं बघितलं, विद्यार्थी पॉलिटिक्स ज्या पद्धतीचं बघितलं, साहित्य अभ्यास त्याच्यावरचे लेक्चर, त्यांना मग खूप एनरिच झालो. म्हणजे साहित्य अभ्यासाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी तुम्हाला JNU सारख्या संस्था तिथं प्रदान करून देतात. बरोबर आहे, ही गोष्ट आहेच. पण आता तुम्ही सांगितलं की ते जग, हे जग, हे जग, म्हणजे राजकारणातलं जग, विद्यार्थ्यांमधलं जग, अंतर्गत या सगळ्याच्या पलीकडे त्याच्या आधी एक उल्लेख केला की एक आतलं जग असतं माणसाचं, मायक्रो वर्ल्ड याच्या संदर्भात. हे आतलं जग घडवण्यामध्ये वाचनाची एक भूमिका असते. तुमचं ते तुम्ही ज्या काही उड्या घेतल्या असं तुम्ही म्हटलात, म्हणजे कॉमर्सवरून आर्टला जाणं, पुन्हा इंग्लिश विषयाकडून रशियन, हे खरं तर खूप वेगळं वळण आहे आयुष्यातलं. म्हणजे असं निर्णय घेणं हे धाडसी निर्णय, सेटल होण्याच्या मार्गावरती काहीतरी वेगळी वाट चोखळून बघणं. तर हे सगळा दृष्टिकोन घडण्यामध्ये वाचनाची कशी भूमिका होती? म्हणजे वाचनात आलेल्या काही गोष्टी उपयोगी पडल्या असतील या सगळ्या प्रोसेसमध्ये, काय वाटतं? म्हणजे ऍक्च्युली मला असं वाटतं वाचनच उपयोगी पडले. माझं जे आयुष्य बदललं गेलं ते मी त्याला सगळं श्रेय वाचनालाच देईन. म्हणजे 11वी पासून जे वाचनाची पुस्तकांची आवड लागली त्यानं, म्हणजे त्याच्या अगोदर मला असं वाटत नाही की माझ्याकडे कुठला असा दृष्टिकोन होता. मी असं म्हणजे वाऱ्यावर आपण वारा व्हायला त्या दिशेने चला आपलं काय, त्याच म्हणजे जिथं लोक पळतात त्याच लोंढ्यांच्या पलीकडे असं थोडासा दृष्टिकोन होता. पण एक वाचनामुळे काय झालं की जग विस्तारलं, जगाकडे बघण्याचा आपल्याला दृष्टिकोन बदलला. बरोबर. म्हणजे आपल्याकडे एकच चष्मा असतो, त्या चष्म्यातूनच बघतो. पण वाचनामुळे काय झालं की आपली एक आतलं विश्व असतं ते सुद्धा समृद्ध होत जातं. वाचनाची एवढी मला आवड लागली की मी कॉलेजमध्ये असताना कमवा शिकवासाठी ग्रंथालयातच काम केलं. तिथं ग्रंथालय मागून घेतलं, पुस्तकांचा सहवास एवढा आवडायला लागला की तिथं काम केलं. युनिव्हर्सिटीला असताना पार्ट टाइम म्हणून आमचं चांद बुक स्टॉल आहे, तर त्या चांद बुक स्टॉल एक जुन्या पुस्तकाचं दुकान आहे कोल्हापुरातील. तिथं मी संध्याकाळी पार्ट टाइम जॉब करायला लागलो. आणि तिथं ज्या प्रकारची माणसं यायची, विविध वाचक यायचे, प्राध्यापक यायचे, आवडीनं वाचणारी माणसं यायची, आणि त्यांच्याबरोबर ज्या साहित्यावर वेगवेगळ्या विषयावर गप्पा व्हायच्या ना, त्यातनं मला खूप म्हणजे एक समृद्धी मिळाली. म्हणजे साहित्य कसं अभ्यासावं, वाचावं कसं, कुठली पुस्तकं वाचावीत, वाचनाची दिशा काय असावी, ऍप्रिसिएशन कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं कॉलेजच्या क्लासरूम पेक्षा तिकडची पुस्तकं, ज्या पुस्तकाच्या दुकानावर झालेल्या वेगवेगळ्या लोकांच्या सोबतच्या झालेल्या चर्चामधून मला जास्त उमगलं. आणि मग मी काही पुस्तकं एवढ्या आवडकी, आणि काही ठिकाणी म्हणजे कोल्हापुरात सामाजिक कार्यक्रम असतात तर तिथं मी पुस्तकं कमिशन बेसिसवर काही पुस्तकं लावायचो. म्हणजे लोकवाङ्मयगृह, श्रमिक प्रतिष्ठान यांची पुस्तकं मी लावायचो. म्हणजे पुस्तक घेऊन कमिशन बेसिसवर लावून त्यावरचा आपला खर्च, त्यावरच माझा खर्च चालायचा. तर अजून म्हणजे सांगण्यासारखं बरंच आहे. म्हणजे पुस्तकाचा एक म्हणजे हे पुस्तकाची निर्मिती पलीकडे पण एक पुस्तक आहे. म्हणजे त्यावर जर मला असं सांगता येईल की BA ज्यावेळी मी फर्स्ट इयरला होतो रशियनच्या सर्टिफिकेट कोर्स करताना, सर्टिफिकेट झाल्यानंतर दुसऱ्या कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर बऱ्यापैकी रशियन जमू लागलं. मग थोडंसं रशियन वाचायचं, आता साहित्य तर काय सुरू करावं. तर पहिला मी चेकोवच वाचायला घेतला. चेकोच्या शॉर्ट स्टोरीज आहेत, कारण चेको एकदम शॉर्ट मध्ये लिहितो हे मला माहित होतं पहिल्यापासून, बरंचसं इंग्रजीमध्ये वाचल्यामुळे. तर त्याचं वाचायला घेतलं. आणि मला ज्यावेळी मी रशियन मध्ये वाचायला लागलो तर मला एक आश्चर्याचा धक्काच बसला. म्हणजे इंग्रजीपेक्षा तो रशियन मध्ये आपल्याला किती अधिक चांगला भावतो, अधिक कळतो. किती छोटी छोटी वाक्य असतात त्याची, एकदम छोटी वाक्य, एकदम साधं, कुठलाही पापड पसारा नाही, कुठलाही असा म्हणजे म्हणतो ना शब्दांचा असा बवंडर असं काय. तर ह्या कथा मी वाचायला लागल्यानंतर मला एक कळालं की आपण हे ट्रान्सलेट करूयात का, म्हणजे आपल्यासाठी, आपल्या मित्रमैत्रिणींसाठी, आपल्या शिक्षकांसाठी. तर मी छोट्या छोट्या कथा यात ट्रान्सलेट करत गेलो, अनुवाद करत गेलो, आणि व्हॉट्सअपवर त्यांनाच पाठवत गेलो. म्हणजे असं माझे जवळचे मित्रमैत्रिणी आणि शिक्षक, आपल्याला असं वाटतं ना की आपल्याला काय चांगलं सापडलं तर आपण दुसऱ्याला पण दाखवावं. तसंच माझी एक सुप्त इच्छा होती की आपण, म्हणजे मी का गेलो रशियनकडे, इंग्लिश सोडून मी रशियनकडे जाण्याच्या पलीकडे असे चेकोव सारखे लेखक होते ना, मग ते
आवडायला लागलं. म्हणजे मित्रमंडळींना जो सर्कल होता त्या सर्कलमध्ये आवडायला लागलं. आणि काही 4-5 कथा झाल्यानंतर काही जणांनी सुचवलं की अरे याचं काही पुस्तक करता येतं का असं. आता या कथांचं पुस्तक करता येतं का असं ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी मला पण एक चांगली दिशा मिळाली. म्हणजे माझ्या पण डोक्यात आलं हे पुस्तक करता येईल का आपल्याला. पुस्तक करण्यासाठी आपण अजून अभ्यास वाढवला पाहिजे. त्यावेळी मी काय केलं की चेखोवर बरंचसं वाचलं. म्हणजे त्याची कथा वाचल्या होत्या इंग्रजीमध्ये, आता रशियनमध्ये वाचल्या होत्या. तर चेखोवर समीक्षणात्मक मी बरंचसं वाचलं. इंग्रजीमध्ये वाचलं, रशियनमध्ये थोडंफार वाचलं, त्याच्यावरचे हे बघितले, लेक्चर्स बघितले. आणि मराठीमध्ये वाचत असताना मला एक पुस्तक हाती पडलं. म्हणजे पुस्तकाचं नाव आहे कवडसे पकडणारा कलावंत. हे पुस्तक आहे कवडसे पकडणारा कलावंत, विजय पाडळकरांनी लिहिलं. ऍक्च्युली या पुस्तकाबद्दल मी ज्यावेळी पुस्तकाच्या दुकानात काम करत होतो BA ला असताना त्याचवेळी एका चिले सर म्हणून आमच्या इकडे यायचे. खूप चांगले प्राध्यापक होते इंग्रजीचे आणि अभ्यासक वाचक. त्यांनी मला सुचवलं होतं की विजय पाडळकर म्हणून एक आहे, बँकेत नोकरी करतात, साधा माणूस आहे, त्यांचं कवडसे पकडणारा कलावंत हे पुस्तक वाच. त्यांना काय आलं होतं की मला रशियनमध्ये थोडासा अभिरुची आहे, हे पुस्तक वाचलं, साहित्य कसं अभ्यासावं, कसं वाचावं हे समजेल. त्यावेळी मी फक्त असंच ऐकलं होतं आणि त्यानंतर काही वाचन झालं नव्हतं. कारण बऱ्याच वर्षानंतर हे पुस्तक माझ्या हातात पडलं आणि झपाटून मी पुस्तक वाचून काढलं. म्हणजे मी सांगतो की रशियनवर बऱ्यापैकी वाचलेलं आहे, पण सगळ्यात चांगलं मला आपल्या मराठी भाषेतच सापडलं. म्हणजे ह्या पुस्तकामुळे कवडसे पकडणारा कलावंत ह्या पुस्तक वाचल्यामुळे मला चेखोव बद्दल, तो चेखोव एक माणूस म्हणून कसा होता, कलावंत म्हणून कसा होता, त्याची कथा त्याच्या आयुष्यात कशी विरघळून गेलेला आहे किंवा त्याचं आयुष्य त्या कथांमध्ये कसं विरघळून गेलेलं आहे हे मला एक पुस्तक वाचल्यानंतर कळालं. आणि एक माझ्या अनुवादाला एक दिशा मिळाली, प्रॉपर दिशा मिळाली. म्हणजे काय ट्रान्सलेट केलं पाहिजे, कुठला आपण ट्रान्सलेट करू शकतो, चेखोव कसा दाखवू शकतो. मग त्या अनुषंगाने मी ट्रान्सलेटचं काम सुरू केलं. म्हणजे साधारण 2-2.5 महिन्याला एक कथा मी ट्रान्सलेट करायचो. काही कथा दरम्यानच्या काळात मॅगझिन्स मध्ये पण काही छापून आल्या, वर्णमुद्रा, परिवर्तनाच्या व्हॉट्सअपमध्ये. आणि एक 18 कथांचा मी अनुवाद केला. आणि ही कथा म्हणजे निवडताना मी काय विचार केला की मी चेखोवकडे कसं बघतोय, हाऊ डू आय लुक ऍट चेखोव. म्हणजे एक साहित्याचा अभ्यासक म्हणून, साहित्याचा विद्यार्थी म्हणून मी चेखोवकडे कसं बघतो. हे एकदम वैयक्तिक कलेक्शन आहे माझं. म्हणजे वैयक्तिक म्हणजे असं ठरवलं की ह्याच्या अगोदर चेखोवचे कथांचे भाषांतर झालेले आहेत का नाही झालेले. ह्याच्या अगोदर सूर्यफुली म्हणून आहे, सदाफुली म्हणून सुनीती देशपांडेने केलेला आहे, सुमती कानेटकर यांनी केलेला आहे, किंवा अजून काय अनिल हवालदारांनी बरेचसे अनुवाद केलेले आहेत. मेघा पानसरे, अनगा भट हे आता समकालीन ट्रान्सलेटर्स आहेत, त्यांनी पण चेखोवच्या बऱ्याचशा कथांचा अनुवाद केला. म्हणजे चेखोव आपल्याकडे बराचसा अनुवादित झालेला आहे. आपण आता नवीन काय देणार आहे, आपण काहीतरी नवीन देतोय का, हा पण प्रश्न मी विचारला. तर बऱ्यापैकी मी काय केलं की याच्या अगोदर ज्या कथा ट्रान्सलेट ऑलरेडी झालेल्या आहेत, भाषांतर झालेले आहेत, त्या टाळून नवीन फ्रेश कथांसहित चेखोव उभा करायचा वाचकांसमोर. आणि मी त्याला चेखोवकडे कसं बघतो हे एवढं जरी मला सांगता आलं तरी बास आहे. त्यामुळे पर्सनल कलेक्शन आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी हे रादुगा उभा केला. आणि त्याला कारणीभूत कुठलं ठरलं तर एक पुस्तकच ठरलं, म्हणजे कवडसे पकडणारा कलावंत. म्हणजे असे म्हणजे पुस्तकं प्रत्येक ठिकाणी काहीतरी कलाटणी देत असतात आयुष्याला. कवडसे पकडणारा कलावंत याच्यावरनं एक गोष्ट आठवली, ती गोष्ट मी तुम्हाला विचारेनच. पण एक गोष्ट आहे की चेखोव आम्हाला, म्हणजे मला माहिती झाला तो रादुगामुळे, खरं सांगायचं प्रामाणिकपणे तर. पहिल्यांदा माहिती झालेला चेखोव त्याचं कारण रादुगा आहे. तसा इर्शाद यांना माहिती झालेला पहिला, म्हणजे चेखोव माहिती झाला असा प्रसंग कोणता आहे आणि कसा परिचयाचा अधिक होत गेला हे तुम्ही सांगितलंच, परंतु पहिला प्रसंग ज्यात असं वाटलं की अरे हा आपला माणूस आहे, असं काय होतं? पहिल्यांदा चेखोव बद्दल थोडस सांगतो. म्हणजे आता अंटोन चेखोव, त्याचा उच्चार आपण अँटन चेखोव करतो, चेखोव करतो. आता हा बऱ्यापैकी आपल्या इकडं माहित झाला तो पहिला इंग्लिश ट्रान्सलेशन्समुळेच. म्हणजे असं म्हटलं जाते की 19व्या शतकात कथा, लघुकथा या वाङ्मय प्रकाराचा पाया जो घातला तो ह्यासारख्या लेखकांनी, चेखोव, ओ हेनरी मोपासा आणि एडगर ॲलन पो ह्यासारखे काही जे लेखक मंडळी होती लघुकथाकार, ही लोक काय, दे आर कन्सिडर्ड टू बी फाउंडर ऑफ शॉर्ट स्टोरी. शॉर्ट स्टोरी ॲज अ जॉनर म्हणून ज्यांनी ज्याला पाया घातला त्यापैकी एक कोण होतं तर चेखोव होतं. तर कथाकार म्हणून तो केवढा प्रसिद्ध असावा, तर जगातली अशी एकही भाषा नसेल की ज्यामध्ये चेखोवच्या कथा ट्रान्सलेट झालेल्या नाही. जगातल्या सर्व प्रमुख भाषांमध्ये चेखोवच्या कथा अनुवादित झालेल्या आहेत, वारंवार होत राहतात. त्यानं नाटकं पण लिहिलेली आहेत. तो जगात नाटककार म्हणून पण खूप फेमस आहे. म्हणजे प्रामुख्याने तो कथाकार आहे, पण नंतर त्याची प्रसिद्धी नाटकामुळे झाली. त्याने 4-5 नाटकं मोजकी लिहिलीत, पण नाटकांच्या बाबतीत पण असं घडलं की ही इज कन्सिडर्ड टू बी द फाउंडर मेंबर ऑफ मॉडर्न थिएटर. म्हणजे 20व्या शतकातलं जे मॉडर्न थिएटर म्हणतो त्याला वन ऑफ द फाउंडर्स म्हणून कन्सिडर केलं जातं. तर
असे मला कुठलाही एक असं रंगमंच नसेल जगातलं प्रतिष्ठित की जिथं चेखवची नाटकं होत नाहीत. तुम्ही आजही म्हणजे तुम्ही गुगल काढून बुक माय शो मध्ये दिल्ली किंवा अशा ठिकाणचे शोज तपासा, तुम्हाला कुठं ना ह्या 1-2 महिन्यात कुठं ना कुठं असा एखादा शो दिसेल की जे चेखवच्या कथावर नाट्यांतर आहे. क्या बात आहे. म्हणजे चेखवच्या कथामध्ये इतकं नाट्य आहे की त्याच्या जवळपास सर्व प्रमुख कथांवर त्याचं नाट्य रूपांतर झालेलं आहे. त्याची नाटकं सगळीकडे केली जातात, वेगवेगळ्या भाषेत ट्रान्सलेट करून ती बसवली जातात. आपल्या इकडे पण झालेले आहेत, मराठीत पण झालेले आहेत. तर इतकंच नाही तर चेखव हाऊ टू राईट चेखव नावाची पुस्तकं पण आहेत नवीन लेखकांसाठी गाईड म्हणून. लघुकथा कशा लिहाव्यात या संदर्भात मार्गदर्शन करणारा हाऊ टू राईट लाईक चेखव हे सुद्धा आहेत. त्याच्या नावानं पारितोषिकं आहेत, स्पर्धा आहेत, त्याच्या नावाने थिएटर्स तुम्हाला सापडतील, वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स तुम्हाला सापडतील त्याच्या नावानं. आणि जगातील असे कुठलाही प्रमुख रायटर नसेल की ज्याच्यावर चेखवचा प्रभाव झाला नाही. तुम्ही 20व्या शतकातले रायटर्स काढून बघा, वेगवेगळे जेम्स जॉयस असू दे, व्हर्जिनिया वुल्फ असू दे, कॅथरीन मॅन्सफिल्ड असू दे किंवा बाकीचे कथाकार, मोठमोठे कथाकार, आपल्या इकडचे पण कथाकार, प्रेमचंद असू दे, म्हणतो असं, या सर्वांवर चेखवच्या कथांचा प्रभाव पडलेला आहे. म्हणजे आज आता असं म्हटलं जाते काही जणांकडून की ज्याला कथा लिहायची आहे, कथेचा अभ्यास करायचा आहे आणि कथाकार व्हायचं ना, त्याला लघुकथाकार व्हायचं आहे, त्याला चेखवच्या कथांना वैसा घालून पुढे जाता येत नाही. म्हणजे तो एवढा त्यानं समकालीन अवकाश आपल्या सगळ्या कथेद्वारे व्यापलेला आहे. कथाकार म्हणून पण आणि नाटककार म्हणून पण. एक त्याच्या एक प्रामुख्याने 2 ओळखी, अजून त्याच्या बऱ्याचशा ओळखी आहेत. तर मला जो पहिला चेखव कुठे भेटला तर BA लाच असताना, तर आम्हाला द लॉटरी तिकीट नावाची एक कथा होती इंग्लिशमध्ये एक रॅपिड रिडिंगचा सेक्शन होता, तिथं द लॉटरी तिकीट नावाची एक लघुकथा होती. तर ती कथा धमकले सरांनी आम्हाला शिकवली होती. त्या पहिल्याच कथेने ते मी एवढा प्रभावित झालो, म्हणजे नवरा बायको आहेत, साधी नवरा बायको, आणि आता त्याने एक लॉटरी तिकीट विकत घेतलेलं असते आणि रेडिओवर नंबर सांगत असतात आणि पहिले 3-4 आकडे काहीतरी बरोबर निघतात. आता दोघांना वाटायला लागते की काय आपण लॉटरी जिंकणार. बघा लॉटरी जिंकणार. नवरा स्वप्न बघत असतो तेव्हा स्वप्न मी लॉटरी जिंकल्यानंतर काय काय करणार. तो जो स्वप्न बघत असतो त्यामध्ये बायको कुठेही नसते. त्याच्यामध्ये मी असं ह्या ठिकाणी जाईन, हे करेन, इथं मजा मस्ती करेन. बायको मात्र कुठेही नसते. बायको पण सायमल्टेनियसली स्वप्न बघत असते, दिवा स्वप्न बघत असते. काय की मला जर हे तिकीट लागलं तर मी काय काय करेन. होते कसं ऍट द एंड ऑफ द स्टोरी की शेवटचा आकडा गलत निघतोय आणि ते काय लॉटरी जिंकत नाही आणि दोघांचाही भ्रमनिराश होतो. म्हणजे एवढी स्वप्न बघितलेले असतात ते काय त्या दोघांचाही भ्रमनिराश झाला. म्हणजेच काय की सामान्य माणसाला आयुष्यात बरंचसं काय पाहिजे असतं पण ते त्याला मिळत नाही. त्याच्या इच्छा आकांक्षा बऱ्याचशा आहेत पण त्याच्या दुर्बल्यामुळे एकूणच काय परिस्थितीच्या काय म्हणतो आपण परिस्थिती पुढे त्याला ते मिळत नाही. आणि त्याच्या स्वप्नांमध्ये ते काय सल राहते की आपल्याला हे अतृप्त भावना आहे, अतृप्त इच्छा आहे, त्याची सल आपण राहते. बरोबर. आणि ती सल म्हणजे जे अतृप्त सुख आहे, स्वप्न न पूर्ण झालेलं नाही ते स्वप्न, ते सुख त्याला त्याच्या भ्रमात पण मिळवता येत नाही. त्याला स्वप्नात पण, दिवा स्वप्नात पण ते भ्रम मिळवता येत नाही. म्हणजे एक मला एक भन्नाट वाटलं. मला एवढं टच झालं ना की एवढ्या 4-5 पानांच्या कथावर त्यानं आपल्या मानवी जीवनातील एक मोठं सत्य आपल्या समोर असं उलगडून असं पिकअप करून आपल्याला दाखवलेलं आहे. बरोबर. की दुःख कुठं निर्माण होतं, कसं निर्माण होतं, म्हणजे माणसाच्या विसंगतीवर बोट ठेवून ही एक त्यांचं पहिलं. आणि तिथं जी सरांनी ज्या प्रकारे ती स्टोरी शिकवली होती म्हणजे ते आपला तो ते निवतच बसला माझा. अजून एक मला आठवते की द बेअर नावाची एक एकांकिका होती चेखवची, ते पण धमकले सरांनी शिकवली होती. तर त्या कथेमध्ये की माणसाची जी आदिम प्रेरणा आहेत, राग, द्वेष, बरोबर, यावर प्रेम कसे, शत्रुत्व, ह्या सगळ्यांच्यावर प्रेम भावना किती पटीने म्हणजे हवी होऊन त्यावर विजय मिळवते. बरोबर. एक एवढं म्हणजे इतकं चपकल त्याचं वर्णन होतं की मला चेखव आवडायला लागला. तिथून माझी पहिली ओळख झाली चेखवची आणि कुठल्या ना कुठल्या फेज मध्ये चेखव भेटायचं राहिला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मला वाटतं BA झाल्यानंतर मी एक शाळेमध्ये शिक्षक म्हणून, इंग्लिशचा शिक्षक म्हणून शिकवत होतो. तर तिथं मला वाटतं की हिंदी शिक्षण मध्ये मला तिचे एक हिंदीचं पुस्तक मध्ये मला चेखवची कथा सापडली. म्हणजे त्याचं भाषांतर हिंदीतलं होतं आणि द बेगर नावाची कथा होती हिंदीमध्ये होती का इंग्रजीमध्ये आता आठवण नाही पण होती. म्हणजेच काय की चेखव तुम्हाला शाळेच्या पुस्तकामध्ये ट्रान्सलेट झालेला सापडतो, कॉलेजेसमध्ये सापडतो, युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रमामध्ये त्याचा एखादी कथा किंवा दीर्घ कथा किंवा त्याच्या नाटकाचा अंश सापडतो किंवा एखाद्या पूर्ण नाटक अभ्यासाला तुम्हाला सापडतं. तर हे सगळे म्हणजे सगळेच अवकाश त्या चेखवाना कुठं ना कुठं व्यापलेला आहे. तर ती बेगर कथा मी वाचल्यानंतर ती पहिला माझ्या डोक्यात होती कारण ही कथा मला आवडलेलं आहे. म्हणजे माणूस फक्त उपदेशानं बदलत नाही. काय त्यातलं कथा होती की
एक जण असाच ढोंगी व्यक्ती असतो, तरुण माणूस असतो, त्याला काम करायचं नसतं आणि तो ढोंग करून वेगवेगळे ढोंग करून तो काय असं भीक मागत असतो आणि पैसे मिळत असतो. एक वकील त्याला ओळखतो तसं त्याने काय केलेलं आहे आणि त्याला एकदम झाडतो, त्याची खरडपट्टी काढतो, मग म्हणतो काम करणार का माझ्याकडे, काम करतो आणि पैसे कमवा, हे कशाला तू म्हणजे नाटकी करून आणि खोटं ढोंग करून पैसे मागतोस लोकांना मदतीसाठी. तर त्याकडे कामाला जातो तो आणि ते काम करत असताना तो सुधारतो, ते चांगला बनतो, सुधारतो. त्या ह्याला काय वाटतं वकिलाला की तो आपल्यामुळे सुधारला, आपण जे त्याची खरडपट्टी काढल्या दररोज खरडपट्टी काढायची त्यामुळे सुधारला. पण ऍक्च्युली तो सुधारलेला असतो त्याच्याकडे जी बाई कामाला असते, स्वयंपाकीन बाई, जी त्याला कायम शिव्या घालत असते, पण शिव्या घालत असताना त्याला ती माया दाखवते, प्रेम दाखवते आणि सगळं काम ती बाई स्वतः करते. तो व्यक्ती, तरुण माणूस, एकही काम त्याच्या घरात लाकड फोडण्याचं करत नसते, ती बाई करत असते. आणि त्या बाईच्या मायेकडे बघून, त्याच्या करून ना तिची माया, तिचं प्रेम, त्याच्याकडे बघून तो आंतरिक दृष्ट्या सुधारतो. म्हणजे काय इन शॉर्ट काय की माणूस हा उपदेशाचं बोध देऊन प्रबोधनानं सुधारत नाही. त्या माणसाला आणखी काहीतरी पाहिजे सुधारण्यासाठी. त्याला पाहिजे प्रेम, त्याला पाहिजे करुणा, त्याला पाहिजे माया. एवडी साधी ती कथा होती आणि ती मला एवढी भावली की वाटलं आता हे ट्रान्सलेट करूया. म्हणजे पहिली कथा मी ट्रान्सलेट केलेली ती होती, ती रशियन मधून मी मराठीत केली आणि साम्यवादी म्हणून अंक आहे मॅगझिन, त्या अंकामध्ये ती पहिल्यांदा प्रसिद्ध झाली आणि मला इतकं भारी वाटलं की आपल्याला काहीतरी पहिल्यांदा आपलं प्रकाशित झाली. म्हणजे कॉलेजला असताना पण मी मॅगझिन साठी लिहायचो, म्हणजे आणि मॅगझिन साठी दरवर्षी काही ना काहीतरी मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये काहीतरी लिहायचो आणि माझ्या निकालापेक्षा मला त्याची प्रतीक्षा कधी असायची की ते मॅगझिन कधी येतंय. आणि कधी कधी असं आम्ही प्रेस पर्यंत पण जायचो, कधी येणार मॅगझिन, आपलं कधी प्रकाशित होतं याचा आनंदच वेगळा होता. तर ह्या पहिल्या कथे म्हणजे अनुवादाचा प्रवास ह्या कथेपासून सुरू झाला, बेघर कथेपासून सुरू जाऊन मग पुढे आणखी वेगळ्या प्रकारच्या कथा मी अनुवादासाठी. बेघर कथेपासून झालेली सुरुवात म्हणजे बेघर ही कथा वाचली, नंतर चेकवनं मनात घर केलं, त्याच्या पाठीमागं प्रेम ही महत्वाची गोष्ट आहे, त्यानंतर चेकवच्या साहित्यावर प्रेम झालं आणि मग रादोगापर्यंतचा प्रवास आहे. रादोगाची निर्मिती प्रक्रिया ही खरं तर मला म्हणजे उत्सुकतेची गोष्ट आहे की नेमकं काय आहे, कशी प्रक्रिया होती, याबद्दल काय सांगाल? खूपच इंटरेस्टिंग, मला तर इंटरेस्टिंग वाटली प्रक्रिया म्हणजे. आणि सुरुवातीला ज्यावेळी मी ठरवलं की या अनुवादांचं एक पुस्तक करायचं, म्हणजे 5-6 ऑलरेडी माझे झाले होते आणि 3-4 मी करून ठेवले होते. आणि ज्यावेळी ज्यावेळी निर्णय घेतला की याचं एक चांगलं पुस्तक करायचं, मी तसं सुरू पण केलं, प्रयत्न सुरू केलेत, म्हणजे अभ्यास सुरू केला, अनुवादाचं काम पण सायमल्टेनियसली सुरू केलं. आणि आता प्रकाशन कोण करायचं, आपलं कोण छापणार, आपल्या 1-2 कथा मॅगझिन मध्ये छापल्या, पण पुस्तक कसं छापायचं. मग मी थोडंच विचारून घेतलं की बाबा पुस्तक कशी छापली जातात, किती पैसे लागतात पुस्तक छापायला. मला असं पहिला वाटायचं पुस्तक पैसे असले म्हणजे पुस्तक छापता येतं, असं मला वाटलं डोक्यात. विचारून घेतलंय का बाबा किती खर्च येतो, 500 प्रति किंवा 1000 प्रति पुस्तकाचे मला करायचे, 150 पानाचं पुस्तक करायचं. मग थोडं मित्रमैत्रिणी ज्यांना यातलं काही नॉलेज आहे त्यांना विचारल्यानंतर, काही प्रकाशकांना म्हणजे लोकल लेवलच्या विचारल्या, त्यांनी सांगितलं 30-35 हजार रुपये तुमच्याकडे असतील तर तुम्ही चांगलं पुस्तक करू शकता कुठलेही, आणि स्वतःच पुस्तक करू शकता, कुठे मोठ्या प्रकाशकांकडे जायची काही गरज नाही. मला काही कॉन्फिडन्स नव्हता की मोठं कुठले प्रकाशन आपलं काय घेणार आहे छापायला. मग माझ्या डोक्यात विचार आला की आपल्याला फेलोशिप मिळणार आहे, आपण पीएचडीला ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला फेलोशिप 31,000 रुपये, 30-35 हजार रुपये महिन्याला सुरू होणार आहे. असा डोक्यात विचार होता की पहिल्या फेलोशिपनं आपण पुस्तकच करायचं, लोक पण बघितले पाहिजे. काही जण कसं पहिल्या फेलोशिपनं लॅपटॉप घेतला, गाडी घेतली, इर्षादनं पहिल्या पुस्तकातनं पुस्तक केलं, असं पण माझ्या डोक्यात होतं की पहिल्या फेलोशिपनं आपण पुस्तकच करायचं. आणि तो निर्णय मी घेतला होता स्वतःच्या पैशाने पुस्तक छापायचं आपलं. तोपर्यंत मला आणखी काही मित्र माझे जोडले गेलेत. विनायक होगाडे सारखा मित्र जोडला गेला की त्याची पहिलीच 2-3 पुस्तकं प्रकाशित झाले होते. कोणतरी मला विनायकचा नंबर दिला होता आणि म्हटलं होतं की विनायकला फोन कर थोडंसं आणि त्याच्याकडून जाणून घे, त्यांना पुस्तकं त्याची ऑलरेडी काही चांगल्या प्रकाशनाकडून प्रकाशित झालेले आहेत, तर एक प्रक्रिया जाणून घे. मला आता वाटलं की ते एंटरटेन करतील का नाही, आता मोठं तसं ते डेअर तुकोबा प्रसिद्ध झालं होतं आणि त्यांचं नाव चर्चेत होतं. आता आपले काय ओळख नाही, ते कशाला आपल्याला एंटरटेन करतील. तरी मी त्यांना एक फोन केला, मेसेज केला, नंतर मग त्यांनी वेळ सांगितली आणि फोनवरती मला जवळपास आम्ही 1 तासभर बोललो, म्हणजे मित्र असल्यासारखंच. आणि तेव्हापासून विनायक माझे मित्र झालेत आणि मला त्यांनी प्रॉपर गायडन्स केलं, म्हणजे पुस्तक प्रक्रिया काय असते, पुस्तक छापण्याची प्रक्रिया, त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले, प्रत्येक प्रक्रियेतले टप्पे काय असतात त्याबद्दल त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांनी एक मला सल्ला दिला की तुम्ही आता प्रकाशकांना ईमेल त्यांनी काही पाठवले असतीलच, म्हणजे आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काही रिप्लाय आला असेल, आला नसेल, किंवा ईमेलला काही कामं होत नाहीत, तर तुम्ही आता लोकल, तेव्हापर्यंत माझा निर्णय झाला होता की एक लोकल पब्लिकेशन थ्रू ते छापायचं. ते म्हटलं की तुम्ही थोडं थांबा, तुम्ही पुण्यात जावा,
एक 7-8 प्रकाशकांना भेटा, ओके. त्यांच्याशी बोला, ते मार्केट समजून घे. खूप मोठं मार्केट आहे, साहित्याचं पण एक खूप मोठं मार्केट आहे, अनुवादाचं खूप मोठं मार्केट आहे. बरोबर. ऍटलिस्ट तुमचा प्रकल्प त्यांना मांडा, त्यांच्याशी 4 शब्द बोला, तुम्ही समजून घ्या की काय त्यांची मागणी आहे, काय चालणार आहे, त्यांना काय लागणार आहे, मार्केटला काय लागणार. त्यामुळे त्यांना अंदाज तर तुम्हाला एक अंदाज तर होईल ना, एखादं जर तयार होतील, नाही झालं तर काय तुम्ही करा. म्हणून मी असंच एक चांगलं प्रोजेक्ट त्याचं फाईल बनवली चांगली, 5-6 जणांसाठी, 6-7 जणांसाठी मी एक फाईल बनवली चांगलं, त्यात अनुवाद, त्यानंतर माझ्या प्रकल्प सिनॉप्सिस आणि सगळं घेऊन 5-6 प्रकाशकांना मी लिटरली जाऊन पुण्यात जाऊन वेळ काढून दिल्लीतनं येऊन त्या जैनीतनं येऊन मी फिरलो, 3-4 दिवस चांगलं पुण्यात फिरलो, त्या प्रकाशकांना भेटलो आणि बरेच वेगवेगळे अनुभव आले मला. म्हणजे कोविड नंतर ही प्रकाशन व्यवस्था कशी डब घ्यायला आलेली आहे. काही प्रकाशन व्यवस्था आता काय लेखकांच्याकडूनच पैसे घेऊन मग ते पुस्तक छापतात, नंतर ते पुस्तक जसं विक्री होईल तसं ते रॉयल्टी म्हणून त्याला पैसे परत करतात. काही जण स्वतःचेच पैसे म्हणजे लेखकांकडूनच पैसे घेऊन छापतात. काही जण तयार असतात करत ते 3 वर्ष लागतील, 4 वर्ष लागतील. हे असंच मला हे असे अनुभव आलेत. काही जणांनी मग सांगितलं की बाबा काही जणांना कंटेंट आहे तो कसा तरुणांसाठी म्हणजे युथ साठी कंटेंट पाहिजे असं. तर चेखो बराच ट्रान्सलेट झालेला आहे. आता कोण नवीन काय सांगणार त्यात, साहित्यातलं टीआरपी. ते पण एक गोष्ट आहे. एका प्रकाशकांकडे गेलो तर तिथं ते म्हणजे पहिला मी जेएनयू म्हटल्यानंतर मग जेएनयूचं सुरू झालं. जेएनयू, पॉलिटिक्स, मग हे राजकारण, राष्ट्रीय लेवलचं राजकारण, मग मोदी. आता मोदीला डिवायडर इन चीफ म्हणून आपल्या मोठ्या मोठ्या मॅगझिनने सांगितलं होतं आणि ते मोदीवर आल्यानंतर मोदीवर बोलायला लागले. म्हणजे हा एक किस्सा सांगतो. मला कळलं ना की ते फॉर मोदी आहेत किंवा अगेन्स्ट काय आहे ते. आता मला भीती वाटली की आता मी काय बोललो आणि ते मोदी समर्थक असलेत आणि मी समजा एखादं वाक्य गेलं, माझं पुस्तक ते छापतील, बघणार पण नाहीत प्रकल्प. म्हणून मी थोडंसं काय कलेनं घ्यायला लागलो थोडं. असं नाही, मग म्हटलं की असं नाही की काँग्रेस काळात पण बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या, तिथं पण बघा की म्हणजे युएपी सारखा कायदा काँग्रेसच्या काळात तिने राबवला नाही काय. मग ते प्रकाशक म्हटले, असं कसं म्हटलं तुम्ही, तुम्हाला दिसत नाही का 2014 नंतर देशाची कशी वाताहत लागली, ते तुम्हाला दिसत नाही काय. पंतप्रधान म्हणजे जो माणूस पंतप्रधान पदी बसतो त्यानंतर काय झालेलं तुम्हाला दिसत नाही का. मग मात्र मला कळालं की म्हणजे विचारसरणी काय असेल. मग ती अशी चर्चा सुरू होऊन मग ते जेएनयू तिथलं पॉलिटिक्स, लेफ्ट राईट हे सगळं करत शेवटी ते चेकोकडे आलेत शेवटी. आणि 2च मिनिटात चेकोला गुंडाळलं, तुमचा प्रकल्प घेऊ, वाचू आणि मग तुम्हाला कळवू. मग हा एक अनुभव मला पाठीशी लागल्यानंतर मी म्हटलं आता इथनं पुढे म्हणजे आपण जेएनयू किंवा हे नाव न सांगताच डायरेक्ट आपण हा प्रकल्पालाच विषय घालूया, सुरुवात करूया. मग असेच आमचे डायमंड पब्लिकेशन कडे मी गेलो होतो. मी म्हटलं आता इथपर्यंत आलोय तर ते डायमंड इथंच आहे 4 पावलांच्यावर. त्यांच्याकडून एकदा रिप्लाय आला होता पण होतं म्हणून पुढे काय आलेलं नाही. मग जाऊन बघून तरी यावं का नाही. तिथं गेल्यानंतर त्यांना भेटलो आणि सांगितलं मी असं आहे, तुम्हाला ईमेल केला होता आणि आलोय भेटायला. आणि त्या म्हटले आपण करूया, म्हटलं तुमचं पुस्तक मला पण आवडलं, आमच्या संपादकांना पण आवडलं, आपण करूया. आवडलं, फक्त कळवायचं राहिलं होतं. आणि मग त्याच वेळी मग थोडंसं मी विचार करून मी डायमंड पब्लिकेशनला अजून एक पब्लिकेशन पण तयार झाले होते. मग मला कळालं की थोडं भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की बाबा काय खरोखर याला मार्केट आहे, अनुवादाला पण मार्केट आहे, पण ते काय आहे, त्याची गरज काय हे पण समजलं पाहिजे. मग डायमंड पब्लिकेशन घेतल्यानंतर मला एक जीव भांड्यात पडलं की आपल्याला चांगले प्रकाशक मिळाले आणि आता आपलं पुस्तक होईल. मला वाटलं आता पुस्तक दिल्या म्हटलं 1-2 महिन्यात पुस्तक होईल, पण तो पण माझा भ्रमनिरास होता. म्हणजे पुस्तक एक प्रक्रिया असते, वैयक्तिक प्रक्रिया नाही, सामाजिक प्रक्रिया हे मला नंतर कळालं. म्हणजे पैसे असले म्हणजे पुस्तक छापता येतं, हा सुद्धा भ्रम माझा, त्यातनं भ्रमातनं मी बाहेर पडलो की त्या पुस्तकावर प्रॉपर काम झालं, संपादनाचं काम झालं. मला 2 चांगले संपादक मिळालेत आणि म्हणतात ना रायटिंग इज रिरायटिंग, तसंच ट्रान्सलेशनच्या बाबतीत पण आहे. त्यावर इतकं काम झालं की मला पुन्हा ते काही गोष्टी चेंज करायला लागलेत, काही अनुवादाचं काही वाक्य चेंज करायला लागले, शब्द बदलायला लागलेत किंवा काही गोष्टी नव्याने करायला लागल्यात. म्हणजे एक 8-9 महिने किंवा मला वाटतं 10 महिने ती प्रक्रिया चालली होती. म्हणजे ते प्रकाशकांना आवडलं, संपादकांनी वाचणं, संपादकीय संस्कार जे असतात ते करणं, त्यानंतर आणखी प्रूफ रिडिंग करताना आणखी काही गोष्टी. म्हणजे मला सायली परांजपे सारख्या संपादिका मिळाल्या. त्या संवादातून मला बऱ्याचशा गोष्टी अनुवादाबद्दल कळत गेल्या. म्हणजे मी अमॅच्युअरच ट्रान्सलेटर आहे, पहिलाच माझा प्रयत्न होता. ट्रान्सलेशन म्हणजे काय, कसं करावं किंवा कुठले चांगले ट्रान्सलेशन आहेत मी ते पण पुन्हा वाचलेत. काही चांगले ट्रान्सलेशन मिळवून आणि मी वाचलेत. मराठी साहित्याचं थोडंफार होतच वाचन, पण मराठी साहित्य चांगलं ट्रान्सलेट झालं म्हणजे युरोपियन विदेशी भाषेतलं साहित्य ते मराठीत आलेलं साहित्य मी पुन्हा आणखी वाचलं. आणि मला आता एक कळालं की संपादक का गरजेचा आहे. म्हणजे पुस्तकाच्या प्रकाशनाच्या अगोदर मी काही महिन्या अगोदर एक परिसंवाद अटेंड केला होता. त्यात एक समीक्षकाने सांगितलं की मराठीत संपादक हा जो प्राणी तो नष्ट होत चाललाय, तो काय निघून जात आहे, लोप पावत आहे आणि त्याची का गरज आहे हे मला हे माझं पुस्तक करताना कळालं की चांगल्या संपादकाची गरज काय आहे. तुमचं फायनल प्रोडक्ट एक चांगलं
आणि सकसच जावं ह्याची जबाबदारी चांगला संपादक घेतो. आणि आनंद असा की त्या प्रक्रियेतून मला अनुवादाची प्रक्रियेबद्दल आणखी चांगल्या टिप्स मिळाल्या, त्यातले इनसाइट्स पण मला थोडस अनुभवायला मिळाले. आणि मी समाधानी आहे की माझं पुस्तक चांगलं झालं. म्हणजे ह्या प्रक्रियेतून मला जायला लागलं. म्हणजे जे मी म्हटलो का नाही की ही सामाजिक प्रक्रिया आहे, पुस्तक छापणे पण एक सामाजिक प्रक्रिया आहे. ते या पुस्तकाच्या प्रकाशनातून मला समजलं. आता हे सगळं जे आहे, समजा आता राधुगा हे नाव काय, नावाच्या पाठीमागची, मुखपृष्ठाच्या पाठीमागची किंवा त्याच्या आतमध्ये जे स्केच आहेत ते, तर याच्या पाठीमागचं एक कथा असेल, त्याचं काय कथा विश्व आहे? पहिला तर स्केचची कथा सांगतो. म्हणजे यामध्ये काही रेखाचित्र पण आहेत. आता हे रेखाचित्र माझ्या एका मित्रांनी काढलेले आहेत, अनिकेत मचिंदर म्हणून आहे. तर अनिकेत कडून मी काढून घेतले. झालं असं की रशियन पुस्तकांचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर बघितलं तर सोव्हिएत काळात आपल्याकडे बरीचशी रशियन पुस्तकं यायची, सोव्हिएतीनं नसल्यामुळे त्यांचे वेगवेगळे प्रकाशनगृह असायचे, राधुगा, प्रग्रेस, मीर. आणि लिटररी जी पुस्तकं असायची, साहित्यिक पुस्तकं असायची, बाल साहित्य असं, ललित साहित्य असं, तर त्यामध्ये पुस्तकं असायची. म्हणजे ते ऍलिस, कॅरल लुईसच्या पुस्तकात ऍलिस आहे, ऍलिस इन वंडरलँड. ऍलिस म्हणते की व्हॉट इज अ बुक विदाउट अ पिक्चर. तर ते मला ते प्राकर्षानं ह्याच जाणून यायचं की रशियन पुस्तकामध्ये त्यांच्यासोबत रेखाचित्र असतातच, रंगीत असू देत किंवा ब्लॅक अँड व्हाईट असू देत, रेखाचित्र असतातच. त्यामुळे मी एक आग्रह धरला की त्या चित्रांनी, त्या रेखांनी त्यातला आशय आणखी घरा होतो कथेतला. त्यामुळे ती तशी रेखाचित्र असावीत म्हणून ते म्हणजे जुनी रेखाचित्र आहेत ही जी आहेत ती 100 वर्षापूर्वी काढलेले त्या आर्टिस्टने काढलेली, आता कॉपीराईट फ्री झालेली ती रेखाचित्र पुन्हा मी माझ्या एका आर्टिस्ट मित्राकडून ती काढून घेतली, त्याचा समावेश त्यामध्ये केला. आता ह्याला नाव देण्याचं म्हणजे राधुगा हे नाव काय आहे किंवा काय आहे त्याची थोडीशी कहाणी सांगतो. तर मी एक 18-20 कथा केल्या होत्या, त्यातल्या 18 कथा निवडल्या. आणि चेखवनं सगळ्याच प्रकारात लिखाण केलेलं आहे. म्हणजे त्याची जी लघुकथा आहे ती साधारणतः 4-5 पानाची असते किंवा 6-7 पानाची असते. त्यानं आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात म्हणजे दीर्घकथा पण लिहिल्या आणि नाटकं पण लिहिली. पण ह्या संग्रहामध्ये मी 1-2 दीर्घकथा सोडल्या तर सगळ्या ह्या लघुकथाच म्हणजे 5-6 पानातलेच अवकाश असणाऱ्या कथा मी निवडलेल्या आहेत. आणि काही कथा सिरियस आहेत, काही तत्वज्ञानात्मक आहेत, काही रोमॅन्टिक आहे, विनोदी आहे, गंभीर भाष्य करणारे आहे, काही अशा खैकर स्वभावातले आहेत. म्हणजे आपण म्हणतो की नवरस असं साहित्य, तशाच टाईप मध्ये त्याने सगळ्या ह्याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे. त्याची लिखाणाची शैलीच अशी होती की बेसिकली तो विनोदी होता, तो विनोदी लेखक होता. पण त्याच्या विनोदाला, जसं पाडेकर म्हणतात त्याच्या विनोदाला एक कारुण्याचा एक फाटका पदर होता. म्हणजे कारुण्य आहे त्या पलीकडे, फक्त विनोदाने उपवास नाही, म्हणजे चेष्टा उडवायची म्हणून त्यातून त्याला काहीतरी बोट ठेवायचा कुठल्या तरी मानवी विसंगतीवर. तर मी विचार केला की त्याच्या प्रत्येक स्टाईल मधली एक कथा आपण 1-2 रिप्रेझेंटेटिव्ह आपण घेऊया आणि ते एक मांडूया. काय म्हणतो आपण, एक त्याला कलोडिस्कोप म्हणतात ना, तसं एक तयार करूया. म्हणजे वाचकाला त्याच्या विविध रंगछटा जाणवतो. तर राधुगा हा रशियन शब्द आहे. राधुगाचा अर्थ होतो इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य बघताना आपण जसं निसर्गाच्या आपल्याला वेगवेगळ्या रंगछटा अनुभवायला मिळतात, बघायला मिळतात. माझा एक असा प्रयत्न होता की वाचकाला हा कथासंग्रह वाचताना त्याला चेखवच्या कथालेखनाचे वेगवेगळे रंगछटा अनुभवायला मिळतील. फक्त असं सुटणार नाही. काही ठिकाणी त्याला ते बाबा एखादी गंभीर कथा पण दिसेल, एखादं मुळात असं काही तत्वज्ञानात्मक जास्त सांगत बसत नाही चेखव, पण एका दुसरी कथा तत्वज्ञानात्मक आहे की बाबा जीवनाच्या एका गंभीर अंगावर गंभीर भाष्य करते छोट्या अवकाशातून. तर राधुगा हे नाव देण्यापलीकडचं म्हणजे हे एक कारण आहे. प्लस राधुगा सोव्हिएत युनियनच्या काळामध्ये राधुगा नावाचं एक प्रकाशन पण होतं. आणि त्या राधुगा हे रशियन प्रकाशन होतं. त्यावेळी आपलं चांगलं, आताही रशियाबरोबर आहेच, पण त्यावेळी आणखी चांगले सांस्कृतिक संबंध होते. आणि राधुगा पब्लिकेशनचे इथल्या आपल्या काही पब्लिकेशनशी काही टायअप होतं. आणि तिकडनं पुस्तकं यायची, बाल साहित्य यायचं, ललित साहित्य यायचं, टेक्नॉलॉजीचं वरचं, इंजिनिअरिंग वरचं, आणि प्रचंड पुस्तकं, मॅगझिन ही यायची. त्यातलं राधुगा हे एक मुख्य प्रकाशनगृह होतं. आणि आता जी पिढी म्हणजे आता जे 50-60 मध्ये आहेत, 70 मध्ये आहेत, 40 मध्ये पण आहेत, त्यांना ते आठवत असेल की राधुगा त्यांच्या बालपणे एक अख्खी पिढी सोव्हिएत पुस्तक आणि सोव्हिएत मॅगझिन वाचून मोठी झालेली आहे. तो एक नॉस्टॅल्जिक क्लिक व्हावा, त्यामुळे तो राधुगा हे नाव त्याला देण्यात आलेलं आहे. मुखपृष्ठाची एक गोष्ट असेल, काय आहे ते मुखपृष्ठ ऍक्च्युली माझ्या मनात वेगळं होतं, पण आर्टिस्ट शेवटी त्यांच्या चष्म्यातून आणि त्यांच्या फ्रेममधून ते बघत असतात की ते रंग दिसावेत, रंगछटा.
त्याच्या कथा लेखनाची रंगछटा दिसाव्यात म्हणून त्याच्याशी मॅच व्हावं, त्या इंद्रधनुष्याची मॅच व्हावं, राधुगाची मॅच व्हावं म्हणून त्यांनी अशा टाईपचं मुखपृष्ठ केलं आणि बऱ्याच जणांना ते मुखपृष्ठ खूप आवडलं. आता हे जे पुस्तक आहे ते उघडल्यानंतर पहिल्यांदा तुमची आई आम्हाला भेटते या पुस्तकामध्ये, आम्हाला अर्पण केलंय हे पुस्तक, बरोबर आहे. तर हे जे चेखोवचं कथाविश्व येण्याआधी तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या चांदोबाच्या गोष्टी फार महत्वाच्या होत्या. त्या चांदोबाच्या गोष्टींनी एक इर्षाद तयार केला. तर ही प्रक्रिया म्हणजे हा प्रश्न जो आहे तो खरं तर तुमच्यासाठी आहेच, पण महाराष्ट्रातल्या त्या पालकांसाठी आहे ज्या पालकांनी आज खरं तर या चांदोबा म्हणजे हा चंद्र आपल्या मुलांना देण्याची गरज आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत. तर कशी प्रक्रिया होती ती किंवा कसा संवाद होता तो, त्या चांदोबाच्या गोष्टी भेटत राहणं आणि त्यातून तुमचं एक असं कथाविश्व तयार होणं, हे काय नेमकी प्रक्रिया होती? म्हणजे मला असं आठवते की लहानपणी जास्त करून चंपक मी जास्त वाचायचो. तर आमच्या मम्मीला वाचनाची आवड फक्त ती काय, तिचे वाचनाची आवड म्हणजे चांदोबा, तिच्या बालपणीचा चांदोबाच होता. आणि ज्यावेळी मी पुस्तकाच्या दुकानात काम करायचो, जुन्या पुस्तकाच्या दुकानात मी काम करायचो, तेव्हा घरी मी बरेचशी पुस्तकं आणायची. म्हणजे कधी कधी असं व्हायचं की त्याच्याकडून मला असं वाटायचं की आजचा दिवसा म्हणजे दिवसाचा पगार मिळाला, दिवसाचा पगार नको, ही पुस्तकं मला बाजूला काढून ठेवली, मला पुस्तकं द्या. मम्मी ती एवढी पुस्तकं बघून बघून म्हणायची हे काय वाचते एवढं सगळं, तू चांदोबा आण, मला चांदोबा आण. ते चांदोबाच्या पलीकडे लागायची. आणि पुन्हा एक रेनेसा झाला, म्हणजे ते कॉलेजला असताना पण मी चांदोबा जमवायचो मी ते मम्मीसाठी आणि मी पण वाचून काढायचो. ती सुरुवात, तो एक क्लिक आहे की माझ्या मम्मीच्या वाचनाचा तो एक स्रोत होता, चांदोबा एकमेव स्रोत होता. तर जरा तिला दुसरं काही दिलं की मग ते 1-2 पानं वाचून सोडून द्यायचे, पण चांदोबा मात्र तो पहिल्या तिच्या बालपणापासून आलेला होता आणि तो माझ्याकडे पण मग झिरपत आला. आता चांदोबापासून जो राधुगाचा प्रवास आहे, चांदोबापासून चेखोचा जो प्रवास आहे माझा, त्या प्रवासात मला असंख्य वाचकांनी आतून समृद्ध बनवलं आणि मी त्यांना थँक्स म्हणतो. म्हणजे ह्या सगळ्या वाचकांना, म्हणजे मराठी वाचक असू देत, म्हणजे रशियन सारखे, मी काही रशियन मध्ये मुळात वाचलेले, काही युरोपियन रायटर्स म्हणून. त्याच्यामुळे एक घडलं की वाचत असताना आपल्याला काहीतरी वाटायचं की आपण पण लिहावं. आता मला माहित नाही की बाकीच्यांचं, पण मला जो वाचक असतो त्याला पण वाटत असतं की आपण पण काहीतरी लिहावं, आपल्याला पण काहीतरी छापून यावं, लोकांनी वाचावं, त्यांना चांगलं वाटावं. मला पण ते आतून वाटायचं. तर मला असं वाटतं की ते चेखव रूपी ते एक पूर्ण झालं माझं, की आपण काही लिहू नाही शकलो तर मी माझ्यासाठी एक निर्णय घेतला की आपण एक चांगला अनुवाद तर करू शकतो. बरोबर आहे. आपण समजा आता लेखक ना, आपण काही क्रिएटिव्ह जास्त काहीच लिहिलेलं नाही, पण आपण चांगली पुस्तकं अजूनही रशियन मधली आहेत, क्लासिक मधले आहेत किंवा समकालीन मधलं तर पूर्ण दालनच ओपन आहे. समकालीन रशियन साहित्य मधलं अगदी नगण्य आलेलं आहे मराठीमध्ये. बरेचसे तगडे सकस रायटर्स आहेत समकालीन रशियन रायटिंग्स मध्ये. मला त्यावेळी वाटलं की आपण एक चांगला अनुवादक होऊ शकतो. प्रयत्न केलेत, अभ्यास वाढवला, आपला व्याप वाढवला, थोडासा जाणून घेतलं, तर आपण एक चांगला अनुवादक होऊन रशियन मधून आपण चांगलं साहित्य, ललित असून दे, नॉन फिक्शन असून हे आपण आणू शकतो. तो हा एक कनेक्ट आहे. म्हणजे चेखोव पासून ते चांदोबाच्या गोष्टी ते चेखोव, चांदोबाच्या गोष्टी ते चेखोव. एक मला असं जाणवतं की चांदोबा, चंद्र आणि चेखोवचं कथाविश्व एक काय असतं की सामान्य माणूस नेहमी भाकरीच्या चंद्राच्या अवतीभोवती फिरत असतो. त्याच्यासाठी भाकरी एवढा मोठा चंद्र कोणताच नसतो. आणि चेखोवचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये सामान्य माणूस फार महत्वाचा आहे, केंद्रस्थान आहे किंवा तो आत्मा आहे असं म्हटलं. ही माणसं आहेत सगळी जी भेटत राहतात आपल्याला त्या साहित्यामध्ये. कशी आहेत ही माणसं नेमकी, म्हणजे तुम्हाला भेटलेली माणसं कुठली? आणि कसं असतं की आता लेखक नेहमी माणसांना सोबत घेऊन फिरत असतो त्याच्या कथाविश्वात, भावना विश्वात ती माणसं असतात. तुमच्या भावना विश्वात त्यातली कुठली माणसं होती, काय प्रवास होता? म्हणजे चेखोवचं वैशिष्ट्य असतं, त्याच्या कथालेखनाचं असं वैशिष्ट्य असं आहे की चेखोवपर्यंत आपण जर रशियन साहित्याचा पूर्ण असं थोडासा इतिहास बघितला तर चेखोवनं लिहायला सुरुवात केलं 1884. तो तसं 16 वर्षापासून सुरुवात केली. 1860 सालात जन्म. टॅगनरोग नावाचं एक छोटस गाव आहे, ते आता रशियाच्या दक्षिणेकडे आहे. म्हणजे आता युक्रेनच्या जवळ, आता जे मॉरिपॉल नावाचं जे गाव आता जे चर्चा झालं ते एकदम जवळ आहे. ते तिथला तो जन्म. आणि त्याचे वडील होते ग्रॉसरीवाले, दुकान होतं त्यांचं. त्यांचे आजोबा होते ते त्या काळचे बुदास होते, सर बुदास. आणि ह्यांची दुकान, आता हे दुकान छोटं दुकान असणारे, पार्श्वभूमी असणारा हा चेखोव. तर लहानपणापासून त्याचे वडील एक धार्मिक प्रवृत्तीचे होते. आपल्या मुलांना ते काय करायचे, दुकानात बसवायचे, नंतर ते कोरसमध्ये म्हणजे चर्चच्या कोरसमध्ये जाऊन त्यांना गाणं गायला लागायचं. ते दुकानात बसून, लहानपणी तो दुकानात बसून सामान्य माणसाचं जे दर्शन झालं त्याला, दुकानाला यायचे किराणासाठी, मालासाठी, ते त्याला नंतर पण उपयोगी पडलं.
तर हे एक स्रोत आहे त्याचा सामान्य माणसाचा. म्हणजे पहिली भेट चेखवचं कुठं झालं तर सामान्य माणसाची भेट झाली ते त्या दुकानातच झाली, तिथं काम करायचं. आता रशियन साहित्य चित्र काय होतं की ह्या 80च्या काळापर्यंत रशियन साहित्य तुम्ही बघितलं तर कादंबरीचा बोलबाला होता. कादंबरी पहिला काय कवितेचा होता, त्यानंतर कादंबरीचा आला. मोठमोठे कादंबरीकार आले, टॉल्स्टॉय आहे, दस्तयेव्स्की आहे, लॉन्चारेव आहे आणि बाकीचे पण काही इतर कादंबरीकार. त्या मोठमोठ्या कादंबऱ्या सगळ्या. आणि बहुसंख्य कादंबऱ्यामध्ये तुम्ही बघितलं तर पात्र ही उच्चभ्रू घरातील असायचे. नोबिलिटी आपण ज्याला म्हणतो, लँडेड अरिस्टोक्रॅसी म्हणतो. सरदार आहे, हे आहे, नोबेल आहे, सरकारी अधिकारी आहे, ठीक आहे. किंवा मग दस्तयेव्स्कीच्या कादंबऱ्यामध्ये असणारे पात्र काहीतरी विक्षिप्तच असायचे, एकदम टोकाचे असे. कोणतरी असा रस्कोल्निकोव सारखा एखादा इंटेलेक्च्युअल तरुण आहे, बाकीचे वेडसराची झलक असणारे काही पात्र आहेत. चेखोवच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं आहे की रशियन मधला जो सामान्य मध्यम वर्ग, कनिष्ठ मध्यम वर्गामधला जो माणूस आहे तो पहिल्यांदा साहित्याच्या पानावर आणायचं काम चेखोवनं केलं. म्हणजे त्याची साहित्य, म्हणजे हा माणूस साहित्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता, त्याची कोणी नोंदच घेतली नव्हती. सामान्य माणूस, अगदी सामान्य. म्हणजे कोण सामान्य? दुकानदार असून दे, पीजंट असून दे, शेतमजूर असून दे, शिक्षक असून दे, एखादा बेरोजगार तरुण, त्यानंतर विद्यार्थी, धर्मामध्ये काम करणारा पादरी असून दे, ओके, स्त्रिया, एक सामान्य स्त्री असून दे, या सगळ्यांना पात्र म्हणून आणि त्यांच्या आयुष्यातलं नाट्य हेरण्याचं काम हे चेखोवनं पहिल्यांदा केलं. त्याच्या अगोदर लेखकांनी ती नोंदच घेतली नव्हती. त्याच्या अगोदर कथा या प्रकाराची पण नोंद घेतली गेली नव्हती. तो दुय्यमच प्रकार होता. रशियन साहित्यात कथा हा वाङ्मय प्रकार दुय्यम समजला जायचा. पण जेव्हा चेखोवनं लिहायला सुरुवात केली, त्यानं त्याच्या काही कथांमुळे कथा या वाङ्मय प्रकाराला एक चांगलं वरचं स्थान फक्त रशियन साहित्याच नव्हे तर जागतिक साहित्यात पण निर्माण करून दिलं, ते चेखोवनं दिलं. म्हणजे सामान्य माणसाचं आयुष्य काय, सामान्य माणसाचं आयुष्य सामान्य आहे, बरोबर, त्यावर अतिभव्य काय असं काय कादंबरी होऊ शकत नाही. हे चेखोव जाणून होता की सामान्य माणसाचं जीवन हे सामान्य, त्यातलं अतिभव्य काय होऊ शकत नाही. मग त्याचा जो अवकाश आहे तो काय, तो अवकाश त्याने त्याच्या कथेमध्ये मांडला. 4-5 पानाच्या कथेमध्ये त्याच्या आयुष्यावर जास्तीत जास्त काय होऊ शकतं, सामान्य माणसाच्या आयुष्यावर सामान्य कथा होऊ शकते. पण त्या कथातलं काहीतरी नाट्य आहे, ते नाट्य हेरून तो त्या सामान्य माणसाच्या आयुष्यातलं काहीतरी सत्य, काहीतरी सत्याचा कवडसा तो आपल्यासमोर पुढं आणतो. तर हा जो त्याचा सामान्य माणसाचा प्रवास सुरू झाला होता, तो सगळ्या त्याच्या कथा बघा, कथा असून देत, त्या सगळ्या कथांमध्ये तुम्हाला काय तर ह्याच वर्गात, कनिष्ठ मध्यम वर्गातलीच माणसं तुम्हाला दिसतील. कथानकाचं जे प्लॉट आहे यांच्या अवतीभोवतीच दिसते. त्यांच्या आयुष्यातील विसंगती काय आहेत, त्यांच्या आयुष्यातील दुर्गुण काय आहेत, त्यांच्या आयुष्यातील दुखणं काय आहे, सामान्य माणसाचं दुःख काय आहे, ते कशातून निर्माण होतं आणि त्याची हतबलता काय आहे, हे शोधण्याचं काम कोणी केलं, चेखोवनं केलं. चेखोव असं म्हणत नाही की साहित्यानं फक्त काय की कचऱ्या ह्याच्यात जाऊन मोतीच शोधावेत, म्हणजे असं तो कधीच त्याची भूमिकाच नाही. कचऱ्यातनं त्यानं मोती शोधून काढावेत किंवा सौंदर्य दाखवावं. चेखोवच्या मते काय, लेखक हा काय ब्युटी पार्लर मध्ये काम करणार, हे काय ब्युटी पार्लरचं दुकान नाही, हा, की फक्त त्यानं सौंदर्य दाखवावं, त्यानं जीवनात असलेलं दुर्गुण पण दाखवावं, त्यानं जीवनात असलेली घाण पण दाखवावी, कारण हे जीवनाचा काय एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे चेखोव जीवनाच्या त्यातलं सर्व चांगलं वाईट या सर्वांवर प्रेम करणारा एक कलाकार. म्हणजे या जीवनावर शतदा प्रेम करावे म्हणतो, चांगल्याने वाईट सहित. त्यामुळे ते दोन्ही बाजू दाखवतो, सगळ्याच दाखवतो, फक्त तो मोती वेचून काढत नाही. तो म्हणतो साहित्यिकाचं कामच नाही की बाबा साहित्यातून मोती वेचून काढायचं, कचऱ्याने मोती वेचून काढायचं. त्याचं काम काय आहे की त्याचं काम कलाकार म्हणून तटस्थ राहून सत्याचा शोध घेणं, सत्यशोधक होणं, एखादी परिस्थिती वस्तुस्थिती ती आहे तशी मांडणं, उत्तर देणं काम नाही. चेखोव म्हणतो सामान्य माणसाचा प्रश्न आहे, त्याचे उत्तर देण्याचे काम लेखकाचं नाही, तर योग्य प्रश्न विचारणं, योग्य प्रश्न विचारणं, रेज करेक्ट क्वेश्चन्स, हे लेखकाचं काम नाही. की तुम्ही समर्पक प्रश्न उपस्थित केले पाहिजे, तुम्ही वस्तुस्थिती दाखवली पाहिजे, तुम्ही प्रीचिंग केलं पाहिजे, प्रीचिंग नाही केलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी चेखोव कथा लिहितो त्यावेळी तो कथाकार असतो, त्यावेळी तो कलावंत असतो, तो कुणी असा उपदेश करणारा नसतो. म्हणूनच तो टॉल्स्टॉयच्या प्रभावातून लवकर बाहेर पडला. त्याच्यामध्ये काय लेखकाचं काम हे उपदेशाचं किंवा प्रबोधनात्मक किंवा चांगलं वाईट निवडण्याचं किंवा जजिंग करण्याचं तर मुळीच नसतं, तो जज होतच नाही. तुम्ही चेखोवच्या कुठल्याही कथा काढा, त्यातलं सामान्य माणसावरचं जे काय नाट्य आहे त्यामध्ये तो त्याला जज करत नाही, त्याच्या कुठल्याही कॅरेक्टरला तो जज करत नाही, चांगलं वाईट असा निवाडाच करत नाही, कारण त्याला माहित आहे की आयुष्यानं ऑलरेडी त्याचा न्यायनिवाडा केलेला आहे सामान्य माणसाच्या आयुष्याचा. त्यामुळे आपण न्यायनिवाडा करणार, आपण कोण न्यायाधीश नाही, तर त्यामुळे न्यायाधीशाच्या भूमिकेत तो कधी बसत नाही. प्लस त्यामुळे त्याच्या कथेचे जे एंडिंग्स असतात ते ओपन एंडिंग असतात.
कुठलाही तो भाष्य असं म्हणतो ना कन्क्लुझिव्ह भाष्य असं काही करत नाही. एखादी स्पेस तो वाचकांसाठी ठेवतो की वाचकांनी ठरवायचा आहे. फॉर एक्झाम्पल वारकाची झोप नावाची त्याची या कथासंग्रहातील पहिलीच कथा आहे. तर छोटी मुलगी आहे, काम करते, एका सांबाराच्या घरी काम करते, सगळं काम करते, मोलकरींचं काम करते, आणि दिवस सुरू होण्याच्या अगोदरपासून रात्रीपर्यंत त्याचं काम असतं. इतकं काम त्याला करायला लागतं की तिला माणसाची जी बेसिक गरज आहे, झोप, अन्न, पाणी, निवारा असं असायचं, झोप पण ही माणसाची बेसिक गरज आहे. ती झोप पण, ती बेसिक गरज पण तिला मिळत नाही. म्हणजे आपली सामाजिक व्यवस्था एवढी एक्सप्लॉयटेटिव्ह आहे की त्यामध्ये आजही आपण त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्याला आपल्या बेसिक गरजा पण पूर्ण करता येत नाहीत. म्हणजे काय, निवांत बसून लोकांची गप्पा मारणे किंवा पुरेशी झोप घेणं आज आपल्याला पण शक्य होत नाही या धावपळीच्या जीवनामध्ये. तशीच त्याची बेसिक गरज, झोप सारखी बेसिक गरज पूर्ण न झाल्यामुळे कुठल्या प्रकारचा म्हणजे माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो, त्याच्या हातून काय होऊ शकतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ते वारकाची झोप नावाची कथा. तिच्यावर एवढं प्रेशर येतं ते झोपेचं, एवढी गुंगी येते झोपेची की ज्या मुलग्याचं ती पाळणा हलवत असते, पाळणा हलवून तिला झोपायला लावत असते, छोटी बाळ असतं, ते बाळ रडत असतं, आणि ती झोपेचा एवढा असर असतो, आम्हाला असतो की तिला वाटतं की आपला शत्रू कोण आहे, आपल्याला झोपून कोण देत नाही, अशी कुठली अदृश्य शक्ती आहे की आपल्याला झोपून देत. तिला लक्षात येते की ते पाण्यातलं बाल आपलं शत्रू आहे, तिच्या आवाजामुळे, रडण्यामुळे आपल्याला झोपत, तिच्या पुढे चालत जाते, गळा दाबते आणि ते बाळ मरतं, शांत होते. ते शांत झाल्यानंतर तिला चांगली झोप लागते आणि ते एखाद्या मृत माणसासारखं झोपतं शेवटचं. इथं कथा सांगते. आता आपल्याला माहिती आहे की तिने काय केलेलं आहे, वाचकाला माहिती आहे काय केलं, पण पुढे चेकअप सांगतच नाही की पुढे त्याचं काय झालं. आपण इमॅजिन करू शकतो की तिचं पुढे काय झालं असणार आहे. तिच्या हातून एका बालकाचं काय घडलेलं आहे, खून घडलेला आहे. कशा पायी घडलेलं आहे, कारण तिला तुम्ही दिवसभर काम, रात्रीपासून दिवसभर काम लावा लागला आणि तिला साधी झोप मिळत नाही, दिवसभराच्या कामातून उसंतच मिळत नाही. तिच्या हातून तो गुन्हा घडलाय. आपल्या दृष्टिकोनातून तो गुन्हा आहे का, कदाचित नसेल, पण ज्यावेळी ती मालक त्यांनी सकाळी उठणार आहेत आणि आपलं मूल मेलेलं बघा त्यांना दिसणार आहे, त्यावेळी त्या मुलीची अवस्था काय होईल. चेको आपल्या इमॅजिनेशनवर सोडतो. बरोबर आहे. म्हणजेच काय, चेको आपल्या वाचकांना एक स्पेस देतो, आणि असे बरेच कमी रायटर्स आपल्याला मिळतील की जे वाचकांना स्पेस देतो. हेच लेखकाच्या आपण लेखन शैलीचे वैशिष्ट्य म्हणू शकतो. ते वाचकांना स्पेस देतात आणि सामान्य माणसं म्हणतात. ही तुम्ही जी काही गोष्ट सांगितली, खरं तर घराघरातल्या आजही ग्रामीण भागातल्या आयांची गोष्ट आहे की दिवसभर काबाड कष्ट करणारे आहे, संध्याकाळी लेकराला सांभाळणारे, किंवा कितीतरी असं एक समजा असं असू शकतं की हे त्याला हे करू शकतो, किंवा त्यांची वक्ता नावाची जी त्याच्यामधली कथा आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे जे काळाच्या पुढचं त्यांना आधीच कळलं असावं का की हे सगळं असं आहे. आज बघितलं तर सर्रास नेते हे असेच आहेत की त्यांना कोणीतरी काहीतरी सांगतं आणि मग ते त्या ठिकाणी जातात आणि मग ते मोगम बोलत राहतात आणि मग ते त्या वक्ता नावाच्या कथेसारखं होतं. आता एक गोष्ट आहे याच्यामध्ये मला हे जे जाणवलं, तुम्ही सांगितलं की दुकानामध्ये बसलेलं चोको आणि समोर असणारी सामान्य माणसं, दुकानदारी थाटली की माणसाला माणूस पण दिसत नाहीत सहसा, असं आजूबाजूच्या याच्यावरून दिसत राहतं. तरी सुद्धा दुकानदारीत बसणारा माणूस सामान्य माणसाने टिपतो आणि पुढे लिहित असताना पोटा पाण्याचा विचार करून लिहितो, तरी सुद्धा सामान्य माणसाने टिपतो. काय नेमकी गोष्ट होती की अर्थकारण आलं तरी सुद्धा त्यातलं माणूस पण संपलं नाही, माणूस केंद्री पण राहिलंच, असं काय होतं नेमकं या सगळ्यात? याचं उत्तर देताना थोडंसं चेखवच्या जीवनचरित्राकडे पण आपण बघितलं पाहिजे. म्हणजे आपलं याचं उत्तर तिथं सापडतं त्या जीवनातल्या काही घटनांकडे. म्हणजे त्याचे वडील तसे छोटे दुकानदार होते आणि ज्यावेळी चेखव 16 वर्षात झाला त्यावेळी त्यांना दिवाळखोरी घोषित करावी लागली वडिलांना. ते डेटर्सचं कर्ज त्याचा तगादा चुकवण्यासाठी त्यांना मॉस्कोमध्ये जावं लागलं. आता मॉस्को म्हणजे डायरेक्ट कॅपिटल सिटी, हे तागानरोग म्हणजे खूप गावाकडचे सगळे एकदम म्हणजे खूप दूरवरचं एक सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक दृष्ट्या दूर असलेलं म्हणजे गाव. तर चेखव मात्र त्याच गावात राहिला. त्याला तिथंच राहून शिक्षण पूर्ण करायला लागलं, शालेय शिक्षण. त्याच वयात लहानपणाच्या वयात त्याच्यावर वेळ आली स्वतःच कमावं लागणार, कारण सगळं कुटुंब मॉस्कोला गेलेलं आहे. आता हा एकटाच राहिला छोटा. बरोबर. तर त्यावेळी त्याने शिकवण्या सुरू केल्या आणि त्या वयातच त्यानं काय केलं तर छोटे छोटे स्केचेस लिहायला सुरू केले, व्यंग्यात्मक. कुणासाठी तर वर्तमानपत्र आणि छोटे छोटे मॅगझिन. त्यावेळी मॅगझिन्सचा रशियनमध्ये खूप बोलबाला होता. म्हणजे रशियन साहित्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण ज्या कथा, कादंबऱ्या, कविता बघतो ना, त्या पहिल्यांदा कुठल्या तर साहित्यिक मॅगझिन्स मध्ये छापल्या गेल्या होत्या. 40-50 60च्या दशकात ठीक जर्नल नावाचा एक प्रकार होता. ते मोठमोठ्या कादंबऱ्या आपण ज्या बघतो त्या सिरियलाइज पद्धतीनं त्या मॅगझिन्स मध्ये पहिला छापून यायच्या, नंतर त्या
पुस्तका स्वरूपात यायच्यात. म्हणजे एक मोठी परंपरा, एक मोठा काय म्हणूया आपण हे मोठा एक हा साहित्यिक जर्नल्सचा होता, म्हणजे साहित्य पसरवण्यासाठी. बरोबर. तर अशाच काही कॉमिक जर्नल्स मध्ये आणि आता वर्तमानपत्राची जागा किती, 2 कॉलमाची. 2 कॉलमात तुम्ही काय माणसाला हसवण्यासाठी बसवून द्या आम्हाला, अशी स्केचेस तो काही साहित्यिक मॅगझिन्स आणि वर्तमानपत्रांसाठी लिहायला लागला. त्यातून त्याला पैसे मिळायला लागले. मग त्यानंतर काही शिकवण्या पण त्याने लावून त्यानं आपलं कसं बसं तिथं शिक्षण पूर्ण केलं आणि तो मॉस्कोला गेला आणि तिथं त्यानं मेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला. मेडिकल मध्ये शिकत असताना त्यानं ते लिहिणं सुरूच ठेवलं. म्हणजेच काय की उमेदीच्या काळात म्हणजे यंग असताना चेखवनं जे पहिलं आपले लिखाण सुरुवातीचं केलं, कथालेखन केलं, ते अतिशय लघु 2-3, 3-3, 4-4 पानाच्या कथा होत्या आणि त्या बेसिकली उपहास गर्भ होत्या, विनोदात्मक होत्या. त्यामध्ये जास्त असं काही जीवनाबद्दलचं भाष्य नव्हतं, ठीक आहे, किंवा त्या जास्त काही कलात्मक असं काय त्यामध्ये सापडते असं पण काही प्रकार नव्हता. म्हणजे पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून त्याने काय ते स्वीकारलं होतं. एकीकडे त्याचा ते वैद्यकीय अभ्यास आणि दुसरीकडे त्याचा लिहिण्याचा तो उद्योग. असं करत त्याने काय केलेलं आहे की आपल्या कुटुंबाला नाही, आपल्या दोघांचंही पोट पाळलं, त्यातून त्याने पैसे कमवले. म्हणजे जवळपास त्यानं एकूण 500च्या वर कथा लिहिल्या. त्यातल्या मला वाटतं 300-350 कथा याने त्यानं पहिल्यांदा पोटा पाण्याचा व्यवसाय करण्यासाठी या विनोदात्मक टाईप मध्येच लिहिल्या होत्या. आणि एक काळ असा झाला 1884 ला त्यानं पूर्ण केलं. वयाच्या 24व्या वर्षी तो मेडिकलचं शिक्षण घेऊन पूर्ण झालं, ते डॉक्टरचं त्याच्याकडे पदवी आली. त्यानंतर त्यानं एक गोष्ट सांगितलं, म्हणजे तो कायम सांगत राहिला की डॉक्टर ही माझी बायको आहे आणि साहित्य माझं दुसरे म्हणजे गर्लफ्रेंड टाईप मध्ये आहे. पहिलं म्हणजे काय म्हणजे एक सॉरी मी डिस्टर्ब करू तुम्हाला की अटेंडन्स की चिंता मत करो, क्लास में कोई क्रश बढ़ाओ, अटेंडन्स अपने आप बढ़ती जाएगी, असं एक वाक्य आहे त्या चित्रपटात 3 इडियट्स मधलं. तर हे आयुष्यातला अटेंडन्स वाढवण्यासाठी साहित्य नावाचा क्रश हे जे आहे, साहित्याचा क्रश होतो, पण त्याचा बेसिक जो मूळ जो पेशा होता तो डॉक्टरी होता आणि त्यानं वर आयुष्यभर सांभाळला. त्याला फक्त अवघं 44 वर्षाचं आयुष्य लाभलंय. त्यानं आयुष्याच्या शेवटपर्यंत डॉक्टरची व्यवसाय केला, पेशा सांभाळला, पेशंटांना तपासलेत, इव्हन तो बऱ्याच पेशंटना फ्री ऑफ कॉस्ट तपासायचा. बरोबर, समाजसेवा म्हणून केले त्याने हे. म्हणजे त्यानं काय म्हटलं की माझा पहिला पेशा डॉक्टर आहे, लिटरेचर इज माय मिस्ट्रेस, असं त्याचं वाक्य आहे. तर डॉक्टरी पेशा सांभाळत त्यानं कथा लिहायला सुरूच होतं त्याचं. मॅगझिन्स मध्ये यायच्या. मग त्याचं मोटली टेल्स नावाचा एक कथासंग्रह पण बाहेर पडला. पण अजूनही आता हे वयाच्या किती वर्ष, 24-25 वर्ष, अजूनही त्याला ती एक चांगली गंभीर दृष्टी आली नव्हती. ग्रिगोरिविच नावाचा एक रायटर होता, समीक्षक होता. आता रशियामध्ये समीक्षक, संपादक, लेखक हे ना खूप मोठं स्थान असायचं समाजात. खूप म्हणजे त्यांचं शब्दांची किंमत एवढी असायची. त्यामुळेच ते लिटरेचर जास्त पसरवायचं ना. लिटरेचरची परंपराच रशियामध्ये थोडीफार वेगळी आहे. लिटरेचरचं उपद्रव मूल्य खूप जास्त होतं. म्हणजे साहित्यातला शब्द समाजामध्ये किती प्रबोधन करू शकतं हे राज्यकर्त्यांना माहित होतं. त्यामुळे लिटरेचरवरचा, साहित्यावरचा पहारा पण तेवढा कडक होता. त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही एखाद्याचा खून केला तर तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा काय हद्दपारीची होऊ शकते, पण तुम्ही एखादी बॅन कविता वाचली तर तुम्हाला जवळपास पण लागू शकतो. म्हणजे साहित्यावरचा, शब्दांवरचा पहारा हे रशियनमध्ये खूप जास्त कडक होता. कारण रशियामध्ये अशी पॉलिटिकल स्पेस काय नव्हती. एकाधिकारशाही, राजेशाही, कुठलीही पॉलिटिकल स्पेस नाही. लोकशाहीच्या कुठल्याही संस्था नाहीत ना, संसद नाही ना, प्रेस नाही, फ्री प्रेस नाही, न्याय व्यवस्था स्वतंत्र नाही, पब्लिक स्पेअर जो आपण म्हणतो तो नाही, इंटेलेक्चुअल वर्ग पण नव्हता. तर तो जे राजकीय स्पेस म्हणजे जे त्यांना राजकारणात बोलता यायचं नाही ते त्यांनी साहित्यातून बोलायला सुरू केलं. म्हणजेच काय की पहिल्यापासूनच रशियन साहित्य हे खूपच जास्त राजकीय राहिलेलं आहे. जे राजकारणात त्यांना बोलता येत नव्हतं ते त्यांनी साहित्यातून बोलायला सुरू केलं. त्यामुळेच रशियन साहित्य जेव्हा वाचतो त्यावेळी ते खूप जास्त पॉलिटिकल पण असते. असं म्हटलं जातं की रशियन लिटरेचर इज अ मेटाफॉर फॉर रशियन पॉलिटिक्स. साहित्य नाही, जे पॉलिटिक्स नाही करू शकलं ते साहित्य करायचं. आणि त्यामुळे साहित्याची व्हॅल्यू समाजात एवढी जास्त होती की त्यावरचा पहारा पण तेवढाच कडक होता आणि सेन्सरशिप पण तेवढीच कडक होती. आता या सेन्सरशिपच्या कात्रीतून जे बाहेर पडून, तावून सुलाकून जे बाहेर पडायचं, जे काय बाहेर पडायचं ते वाचून सुद्धा समाजात काय व्हायचं, चर्चा व्हायची नाही, समाजात एक मंथन घडून यायचं. तर अशा पार्श्वभूमीवर चेखव लिहायला लागतो. आणि ग्रिगोरिविच नावाचा जो रायटर समीक्षक आहे, खूप मोठा समीक्षक होता. समीक्षकाच्या शब्दाला पण खूप जास्त किंमत असायची. बेलेन्स्की असून दे, ग्रिगोरिविच असून दे, सोवरिन नावाचा एक संपादक होता. म्हणजे ह्यांची असं की एक शब्दाला किंमत असायची. त्यांनी त्याला पत्राला सांगितलं की तू हा लेखक टॅलेंटेड आहे पण तू टॅलेंट वाया घालवतोस, तू जरा सिरियसली लिहायला लाग.
ते पत्राद्वारे ज्यावेळी चेखवला कळालं, त्या पत्राचा इफेक्ट एवढा चेकव झाला की तिथून पुढे चेकव स्वतः कबूल करतो की मी तिथून पुढे थोडं माझ्या साहित्याला गंभीरपणे बघायला लागलो. कारण आतापर्यंत मी कविता अशाच भराभर लिहायचो, एक दीड दिवसाचा कालावधी पण लागायचा नाही. तो म्हटला की तुम्हाला जी हंटर कथा माझी आवडली ती अक्षरशः मी टॉयलेटमध्ये बसून लिहिली. असं त्याचं आहे, म्हणजे त्याच्याकडे गंभीर दृष्टी नव्हती. पण याचा अर्थ असा नव्हे की त्याच्या कथांमधून आपल्याला काहीच मिळत नाही, म्हणजे फक्तच एंटरटेनमेंट आहे. तुम्ही त्याच्या कथा जर वाचल्या 1982-83 पासून 83 ते 90 पर्यंतचा जो काळ आहे तो त्याच्या उमेदीचा काळ होता. आणि सगळ्या महत्वाच्या कथा त्यानं ह्या काळामध्ये लिहिल्या होत्या. आणि त्याचं वय अवघं 30 पण नव्हतं. ह्या माणसानं 26, 27, 28 या वर्षी, म्हणजे इतकं कमी वय असताना त्याच्या सगळ्या महत्वाच्या कथा तुम्ही सगळ्या उचलून घ्या, महत्वाच्या कथा ज्या होत्या त्या ह्या कालावधीत लिहिल्या. म्हणजे इतक्या लहान वयात त्याच्याकडून कुठून एवढी समज कुठून आली, समाजाबद्दलची एवढी समज कुठून आली, कलात्मकता कुठून आली. तिची कुठलीही कथा तुम्ही वाचा, इव्हन ती जरी विनोदी जरी असेल तर त्यामध्ये आपल्याला एका पॉइंटला असं वाटतंय की यात काहीतरी गंभीर भाष्य आहे. सब टेक्स्ट आपण म्हणतो का, तो सब टेक्स्ट आपण पिक करून घेतो. आपल्या जीवनात एखादा काहीतरी सत्याचा असा कवडसा तो उचलून आपल्यासमोर आणून तो मांडतो. एखादा आपल्या आयुष्यातील दुर्गुण आहे का नाही, आपल्या चारित्र्यातील, आपल्या स्वतःच्या वागण्यातील, तो आपल्यासमोर आणून आपल्यासमोरच उभा करतो. तुम्हीच बघा. पण हे तो ओघाने करतो, तो असं त्यासाठी करायचं म्हणून करत नाही. म्हणजे त्याच्या कथांमध्ये सगळ्यात मूलभूत जी गोष्ट आहे ती कथा, एक आदमी की कहाणी हे सेंटरला असतो आणि त्याच्या भोवती सगळं ते नाट्य घडतं. कुठलाही प्रचार त्याला करायचा नाही, कुठलाही उपदेश करायचा नाही. जे काही येईल, जे काय आपल्याला सत्य गवसेल त्या ओघानच गवसणार आहे आणि ते आपल्यापुरतं आपण ते वाचकांना स्वतःच्या पुरता ते समजून घ्यायचं. अशा टाईपचं लेखन चेखव करत होता कधी 26, 27, 28 वर्ष असतात. तर ह्याला हे पलीकडे कारण काय होऊ शकतं, तर त्याचं डॉक्टरी पेशा. डॉक्टरी पेशामुळे त्याला, तर डॉक्टर काय करतात, डॉक्टर एक थंड प्रवृत्तीनं पेशंटकडे बघत असतो. त्या पेशंटचं सगळं तपासणी करतो तो. तसंच रशियन समाजाची तपासणी पण चेकवणी केली होती. त्याला त्याच्या डॉक्टरी पेशाचा त्याच्या साहित्यामध्ये इतका उपयोग झाला की जो पूर्ण निर्विकारपणा लागतो, तटस्थपणा लागतो, सत्याचा शोध घेण्याची प्रवृत्ती लागते, ते त्याला डॉक्टरी पेशामधून मिळालं. संयम एक लागतो. डॉक्टरी पेशा करत असताना त्याने हजारो पेशंटना फ्रीमध्ये तपासलं, त्यावर औषधे दिलीत, रोगावर इलाज दिला. पण समाजाची चिकित्सा करताना त्यानं कुठलाही रेडीमेड असं काय औषध दिलेलं नाही किंवा त्याला रामबाण औषध आहे किंवा ही रेमेडीज आहे कधीच केलं नाही. त्यानं डिझीजचं निदान केलं की हा रोग झालेला आहे समाजाला, त्यानं ते उघडकीस आणलं. म्हणजेच काय, त्याच्या डॉक्टरी पेशामुळे त्याचा तटस्थपणा, साहित्यात त्याला वस्तुनिष्ठ जबाबदारी काय, साहित्यिक म्हणून आपली जबाबदारी काय हे त्याला कळालं. आपली जबाबदारी उत्तर देणं नाही, आपली जबाबदारी काय सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक लांब लचक असे पाला लावणं नाही. आता आपले लेखक काय करतात, आपण एकाच कथेमध्ये ते गथेचा जीव एवढा त्यामध्ये आपण सगळं घुसवायला बघतो. सामाजिक घुसव, आर्थिक घुसव, सांस्कृतिक घुसव, सगळ्यामध्ये ते सगळंच ते आणायचं. चेको तसं करत नाही. त्याला माहिती आहे की हे काम माझं नाही, त्या क्षेत्रातले तज्ञ माणसाचं आहे, सामाजिक, राजकीय, आर्थिक. माझं काम काय आहे बाबा, माझं काम काय, एखादी कथा, एखादं सामान्य माणूस आहे त्याच्या आयुष्यात काही नाट्य घडलेलं आहे तर ते मी दाखवणं आणि त्यातलं काय सत्य काय असेल तर ते उघडकीस करणार, ती वस्तुस्थिती मी मांडणं, वाचकांपुढे मी कलात्मक माझ्या कलेच्या रूपातून मी मांडलं. त्यामुळेच तो काय करत नाही, तो जज होत नाही, तो न्यायाधीश होत नाही. तो कुठलाही असं माणसानं असा आदर्शवादी लेखक तर तो मुळच होत नाही, असं माणसानं वागलं पाहिजे आणि तसं केलं पाहिजे असं काहीच तो बघत नाही. माणसाच्या आयुष्यात दोन वेगवेगळ्या भिन्न गोष्टींच्यामुळे, दोन वेगवेगळ्या भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तीमुळे, दोन वेगवेगळ्या भिन्न परिस्थितीमुळे एखादं काय नाट्य घडू शकतं, महानाट्य घडू शकतं, हे मात्र तो स्वतःच्या 4-5 पानांच्या कथेतनं सरसपणे मांडतो. त्याची लेखणीच अशी आहे की लेखणीचं वैशिष्ट्यच असं आहे की आपल्याला ते जाणवतच नाही की बाबा आता कधी पालायला लागेल. वाचायला सुरू केले आपल्याला वाटतं की संपेल असे. उदाहरणार्थ त्याची एक कथेचं मी तुम्हाला उदाहरण देतो. गिरगिट नावाची त्याची कथा आहे, खूपच गाजलेली कथा आहे, खूपच गिरगिट नावाची आहे किंवा एका कारकुनाचा मृत्यू नावाची कथा आहे. 3-3 मानाच्या कथा आहेत. त्यामध्ये माणसाचं जे रंग बदलू, म्हणजे प्रभाव बदलला की परिस्थिती बदलली की माणसाचं मत पण बदलतात, त्याचे व्ह्यूज बदलतात, त्याची धारणा बदलते, त्याचा स्टँड बदलतो. म्हणजे माणूस काय रंग बदलू गिरगिट आहे, हे साधं त्यानं जे सत्य आहे ते 3 पानाच्या कथेमधून त्यानं मांडलेलं. आणि आपल्याला वाटतं की हे केवढं मोठं सत्य आहे आपल्यातलं. आता आपण बघतोस की प्रवास बदलला की आपल्याकडं माणसं, म्हणजे पक्ष बदलणारी पण माणसं आहेत किंवा बाकीचे आपली आस्था बदलणारी किंवा इमान बेचणारी माणसं आहेत, जमीर बदलणारी माणसं आहेत. बरोबर, ह्यांच्यावर चेखव बोट ठेवतो, त्याच्यातून आपल्या कलेतून बोट ठेवतो. बरोबर, खरं.
हे बोट ठेवणारे चेकव, हे सगळं कथाविश्व आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही अनुवादक म्हणून याच्यामध्ये जगलाय असं दिसतंय. हे सगळं जे काय ते कथाविश्व जगताय तुम्ही. 2 प्रश्न आहेत जे शेवटच्या या टप्प्याकडे वळताना आहेत. पहिली गोष्ट, अनुवाद करणाऱ्या इर्शादला आम्ही आता यानंतर कुठं भेटणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, मैफिलीत बसल्यानंतर कुणीतरी म्हणतं मी हे ऐकवतोय आणि आम्ही म्हणतो इर्शाद. इर्शाद हे नाव ठेवलं गेलंय, याच्या पाठीमागचं कारण काय आहे? आणि आता आम्ही इर्शादला कधी म्हणायचं इर्शाद? म्हणजे मला आठवतंय असं की मी गोव्याला फिल्म फेस्टिवलला गेलो होतो आणि संध्याकाळची वेळ होती आणि एखादी फिल्म स्किप केली होती आणि मी जाऊन ते मस्त बीचवर बसलो होतो आणि मला ते एवढं भारी वाटलं की समोर समुद्राची गाज. मग डोक्यात विचार आला की चिरंतन काय असेल आयुष्यात, तर समुद्राची गाज असणार आहे. आज हजारो वर्षानंतर पण दुसरा माणूस येऊन बसल्यानंतर ती गाज सेम ऐकू येणार. अशा गोष्टी चिरंतन आहे. असं थोडंसं समुद्राकडे बसल्यावर माणूस फिलॉसॉफिकल व्हायला लागतो. मग आपल्या आयुष्याबद्दल आपण काय करणार आहोत, म्हणजे बेसिक प्रश्न मी विचारला की करिअर ठीक आहे, एक आपण करिअर काहीतरी निवडू, पण आयुष्याचे आपल्याला मिळालेल्या आयुष्याचे आपण काय करावं. त्यावेळी मी निर्णय घेतला होता की ठीक आहे, आपल्याला एक रशियनचा मार्ग मिळालाय, आपण एक चांगला अनुवादक होण्याचे प्रयत्न करूया. अनुवादाच्या माध्यमातून जसं चेखवनं आपल्या आयुष्यातील सत्याचे जे कवर्ड्स आहेत ते वेचून वेचून आपल्यासमोर त्याच्या कथेच्या द्वारे मांडलेलं आहे. बरोबर आहे का? हे वैश्विक सत्य. चेखव एवढा वैश्विक का वाटतो? कारण प्रेम, राग, द्वेष ह्या सगळ्या भावना काही वैश्विक आहेत. त्याच्या कुठल्याही कथा वाचताना तुम्हाला ना कुठलाही सामाजिक संदर्भ जरी नसला तरी ते कथा तुम्ही वाचू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. पण त्याची नाटकं वाचताना मात्र तुम्हाला काय माहित असायला लागतं की तिथली सामाजिक परिस्थिती काय होती, सांस्कृतिक परिस्थिती काय होती, राजकीय, थोडासा सामाजिक इतिहास माहित असतो. म्हणजे थोडंसं विरोधाभास आहे. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की कसं की लेखक त्याच्या काळाचं अपत्य असतं. बरोबर. आणि सामाजिक प्रभाव खूप पडत असतो. पण लेखन चेखवच्या कथाशैलीवर किंवा कथा लेखनावर त्याच्या सामाजिक प्रभाव खूप पडलेला आहे, म्हणजे सांस्कृतिक राजकीय घटनांचा. पण ते जाणवत नाही तसं. म्हणजे तो प्रभाव जरी आपल्याला माहित नसला तरी आपण त्या कथेचं काय अप्रिसिएशन करू शकतो. म्हणजेच काय की स्थलकाल ओलांडून त्या कथा आपल्यापर्यंत पोहोचतात आणि ते आपल्याला रिलेट होतात. हे त्याचं महत्व. म्हणजे कलेचं मर्म हेच असतं की स्थलकाल ओलांडून म्हणजे एखादं 100 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी जे लिहिलं गेलेलं आहे ते आपल्यापर्यंत आहे तसं रिलेट होणं, हेच तर कलेचं मर्म आहे ना. अशा टाईपचा तो लेखक आहे. मग तिनं हे सत्याचे कवडचे आपल्यासमोर आणलेले आहेत. आपण पण थोडंसं म्हणजे अनुवादाच्या माध्यमातून चांगलं काही 4-5 पुस्तकांचा अजून अनुवाद करून तेच कवडचे जर आपण आपल्या मराठी वाचकांसमोर मांडू शकलो तर खूप बरं होईल. तर मला एक अनुवादक म्हणून चांगलं स्वतःला डेव्हलप करायचं आहे. ती म्हणजे ह्या साहित्याच्या बाबतीत आणखी काही साहित्यावर लिहिता आलं तर चांगलं, रशियन साहित्यावर चांगलं लिखाण करता आलं तर. कारण रशियन साहित्याची परंपरा खूप मला 19व्या शतकातली खूप चांगली आहे, तगडी आहे आणि ती थोडीशी युरोपियन साहित्य परंपरेपेक्षा वेगळी आहे. आणि असे बरेचसे साहित्यिक आहेत जे 20व्या शतकातले सोव्हिएत रायटर्स काही आहे, काही विचारसरणीच्या चष्म्यामुळे ते आपल्या समोर पुढे येऊ शकले नाही, त्यांचा एक थोडासा साहित्यिक इतिहास आहे. हे सगळं अभ्यासावं, लिहावं, चांगलं यावर संशोधन करावं, हे माझ्या म्हणजे डोळ्यासमोर पुढचं हे आहे. आणि ते इर्शाद या नावाबद्दल इर्शादचा असं 2 अर्थ होतात. इर्शाद म्हणजे आपण इंट्रोजेक्शन म्हणून वापरतो की यस ब्रावो, हे म्हणजे एखाद्याला दाद द्यायची असते त्याला इर्शाद म्हणतो. प्लस इर्शाद म्हणजे द पर्सन हू शोज द वे असं नाव म्हणून त्याचा अर्थ तो होतो. तर माझं नाव आमच्या वडिलांना क्रिकेटचा भाऊ खूप शॉक, असं प्रचंड शॉक. आणि त्यांना भारतीय क्रिकेटपटू, पाकिस्तान क्रिकेटपटू, इतर सगळ्याच क्रिकेटपटू आवडायचे आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या मुलांचे नाव हे क्रिकेटपटूंच्या वरून असावे. कोणत्या रमीज नाव ठेवलं आणि कुठलं आपल्या इकडचं जर असं नाव, पण ते मम्मीला आवडलं नाही. असली नाव क्रिकेटरांची हे नाव माझ्या मावशीने ठेवलं, सुचवलं की इर्शाद हे नाव ठेवलं. ती कवडचे हे नाव काय ब्लॉग? कवडचे, कारण कवडचे बेसिकली हेच पुस्तक पुन्हा मी सांगेन, कवडचे पकडणार. मी सगळ्यांना सांगेन की पुस्तक वाचा, म्हणजे वाचकांना पण. काही सेल्फ हेल्प मधली पुस्तकं असतात, काही मोटिवेशनल टाईप मध्ये पुस्तकं असतात. हे साहित्याचं पुस्तक आहे तर त्याची समीक्षा ही बरीचशी समीक्षेची पुस्तकं ही तंत्राच्या अंगाने, तंत्र मंत्र, मग त्याचं पात्र, मग स्वरूप, मग हे ते असे त्या फॉर्म ह्या अंगाने केले जाते. तर हे असं एक पुस्तक आहे की चेखव आणि त्याचं साहित्य, त्याची कथा, त्याचं त्याने विश्लेषण, त्याची समीक्षा जीवनाच्या अंगाने केलेलं आहे. म्हणजे मी एक म्हणतो की साहित्यावरचं पुस्तक आहे तसं सेल्फ हेल्प आणि एक मोटिवेशन टाईप मधलं पुस्तक आहे. मी दरवर्षी हे पुस्तक वाचतो आणि दरवर्षी माझ्या मनातला जो अंधाराचे कोपरा त्यातला एखादा जर रिराईट असतं तसं एखादा जर कोपरा काय असा उजळून निघतो असं मला
कवडसे उजळव कवर. त्यामुळे मी पुस्तकाला नाव देताना पण पहिला कवडसे द्यावं का असं पण हे आलं होतं. तर कवडसे ब्लॉगला नाव देण्याचं कारण तेच आहे की थोडे रशियन साहित्यातील, संस्कृतीतील, इतिहासातील कवडसे छोटे छोटे करून मी जर जरी मी ते पकडण्यात जर यशस्वी झालं तरी मला खूप काय अचीव केल्यासारखं वाटतं. कारण रशियनचं आपल्या इकडे झालं, मी दुर्दैवानं असं म्हणेन की इव्हन इंटेलेक्च्युअल गटात पण रशियाबद्दल आपण विचारलं तर रशियन बद्दल आपल्याला टॉल्स्टॉय, गॉर्की, दस्तयेव्स्की ही 4-5 नावं साहित्यातील. मग सोव्हिएत युनियन, लेनिन, स्टॅलिन, लायका, त्यानंतर मग ते स्पेस रेस, अशी एवढं बेसिकली एवढ्याबद्दल माहिती असते. म्हणजे ह्याच्या पुढं मागं आणि आडवं पुढं म्हणजे खालीवर पण बराचसा रशिया असा पसरलेला आहे बाजूने. हे मला कधी काय आलं, मी ज्यावेळी रशियन प्रॉपर अभ्यासाला लागलो, रशियन भाषा अभ्यासाला लागलो, त्यातनं थोडंसं त्यांच्या संस्कृतीकडे बघायला लागलो. म्हणजे खूप मोठा 1000 वर्षांचा आहे ना सांस्कृतिक इतिहास आहे, सांस्कृतिक सामाजिक इतिहास आहे. मग त्याच्याकडे कधी बोललं जात नाही, त्याच्याबद्दल बोललं जात नाही, त्याच्याबद्दल लिहिलं जात नाही, किंवा विचार विश्वात पण त्याची चर्चा होत नाही. चर्चा होते ते एखाद्या फ्रेमवर्क मधून होते, एखाद्या विचारसरणीच्या चष्म्यातून खूप सारं बघितलं जातं आपल्या इकडे गोष्टी. मला असं वाटतं की रशिया किंवा ते एकूणच तो भाग, रशिया, युक्रेन, हे जे ईस्टर्न स्लाव, तिची संस्कृती, तिथलं लिटरेचर, तिथलं समाज जीवन, तिथला इतिहास खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे, समजून घेण्यासारखी, अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. आणि कदाचित पुढे मला थोडासा अभ्यास आणखी वाढून त्याबद्दल चांगलं काहीतरी लिहिता आलं तर मला ते खूप आवडेल. त्याबद्दल नक्कीच खूप खूप शुभेच्छा आहेत या पुढच्या लिखाणासाठी. तुमचं अंतरंग उजळवण्यासाठी हे जे काही कवडसे पकडणारा कलावंत आहे त्याचे ते कवडसे हे उपयोगी आहेत, आणि तुमच्या लेखनाला जनचमक दिली ते डायमंड आहे. हे 2 गोष्टी मैलाच्या दगड आहेत असं म्हटलं तर काय हरकत नाही. पण म्हणजे सांगायचं माझं अजून 1-2 पुस्तकं येत आहेत. मी अजून एक पुस्तक, व्हाईट नाईट्स नावाची दस्तयेव्स्कीची कथा आहे, दीर्घ कथा आहे. ज्या वाचकासाठी मी रशियन शिकायला मुळात सुरू केलं त्याच वाचकाचं काहीतरी ट्रान्सलेट करायला मला आता मिळतंय. मला खूप आनंद वाटला. ही कथा दीर्घ कथा आहे, ती येईल आता. आणखी एक बुल्गाकोव नावाचा रायटर आहे, सटारिकल रायटर आहे, चेखोव सारखाच, कालकथा, कादंबरीकार, नाटककार, सोव्हिएत काळातला. त्याची हार्ट ऑफ डॉग नावाची एक पॉलिटिकल सटायर आहे, 110-120 पानाची कथा आहे. म्हणजे मी तसं एखाद्या कथेत चेखोव म्हणतो फक्त विचारानं माणसाला बदलता येत नाही, विचारापेक्षा पण आणखी काहीतरी पाहिजे माणसाला बदलण्यासाठी. आणि जर फक्तच विचारानं माणसाला मूलगामी बदलण्याचं आपण जर विडा उचलला तर तिचे विचारच जर पचले नाहीत, विचारांचं अपचन जर झालं तर काय होऊ शकतं, काय नाट्य घडू शकतं, काय ट्रॅजेडी घडू शकते. म्हणजे तो सोव्हिएतचा एक प्रयोग जो होता, बोल्शेविकाचा प्रयोग होता, त्यावरचा एक पॉलिटिकल सटायर आहे, खूप सुंदर आहे. आणि मी खूप त्यावर मेहनत केली. म्हणजे माझं एक हे होतं की अशी पुस्तकं आणावीत, म्हणजे जी पुस्तकं प्रकाशात आलेली नाही, मराठीत झालेली नाहीत, अशी पुस्तकं. ही 2 पुस्तकं तर आता येण्याच्या मार्गावर आहेत. क्या बात आहे. या दोन्ही पुस्तकांचं पुस्तक नाक्यावरती जेव्हा येतील तेव्हा कायम स्वागत असेल. आणि सध्या या नाक्याच्या वतीनं त्या पुस्तकांच्या लेखनासाठी, त्या लेखन प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा. त्या लेखन प्रक्रियेसंदर्भाने आपण इथं नेहमी भेटत राहणारच आहोत. तुम्ही आज पुस्तक नाक्यावर आलाय, आज आम्हाला या निमित्तानं नवा दोस्त भेटलाय, आणि चेखोव नावाचं कथाविश्व आम्हाला या निमित्तानं भेटलं, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. असंच येत राहा, कारण पुस्तक नाका तुमचाच आहे. त्याबद्दल मनस्वी धन्यवाद नाही म्हणणार, कायम सोबत अशाच पद्धतीनं म्हणू इच्छितो. तर दोस्तांनो, आज आपल्याला भेटलेला लेखक हा फार महत्वाचा आहे, ज्यानं आपल्याला एक नवं कथा विश्व माहिती करून दिलं, जे सातत्यानं आपल्याला भेटत राहतं. बघा, साधी गोष्ट आहे, लहानपणी आभाळातले, आकाशातले तारे मोजत बसणाऱ्या कितीतरी पोरांना चांदोबाच्या गोष्टी भेटत राहतात, आणि दुसऱ्या बाजूला त्याचा प्रवास हा चेखोव सारख्या लेखकांच्या कथा विश्वापर्यंत पोहोचतो. कोल्हापुरातल्या मैदानामध्ये ते आकाश आहे, दुसऱ्या बाजूला चेखोव ज्या रशियामध्ये आहे त्या रशियातलं ते आकाश आहे. हे दोन्ही आकाश जे आहेत ती वेगवेगळ्या जमिनीच्या वरची आहेत, पण या जमिनीला जोडणारा अक्षरांचा जो तुकडा आहे तो या लेकराचं अवकाश वाढवणार आहे. इंग्लिश मधलं शिक्षण, JNU मधलं शिक्षण, पुढे रशियन कथांचा असणारा ओळखीचा जो भाग आहे तिथपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. अशामध्ये भेटतो तो चेखोव. हा चेखोव कधीतरी डॉक्टरकीचा पेशा स्वीकारतो, समाजाच्या हृदयाला थेटोस्कोप लावतो, पण त्याच्यामधले जे हृदयातले ठोके आहेत ते त्याच्या काळजापर्यंत पोहोचतात, आणि सामान्य माणूस हा त्याच्या कथाविश्वाचा केंद्रबिंदू बनतो. हा केंद्रबिंदू पुढे तिथपर्यंत पोहोचतो जिथपर्यंत माणूस असण्याच्या रेषा पोहोचतात. या माणूस असण्याच्या रेषा त्याच्या कथांमध्ये येऊ लागतात, आणि मग कधीतरी दुकानात बसलेला हा माणूस व्यवहाराच्या पलीकडे जाऊन माणूस पण बघतो. कधीतरी पोटापाण्यासाठी लिहिणारा हा माणूस
व्यवहाराच्या पलीकडे जाऊन माणूस पण बघतो आणि तो माणूस पण आपल्या कथा लेखनामध्ये येऊ देतो. तो इंद्रधनुष्य फुलतो, अनेकांचं आकाश फुलतं, अवकाश फुलतं आणि मग जगण्याचा रूपकांचा हा सगळा भाग विस्तारू लागतो. त्या विस्तारामध्ये इंद्रधनुष्य फार महत्वाचं आहे. जिथून आपण सुरुवात केली होती त्या रंगांच्या छटा आजही या साहित्यामध्ये आहेत. पुस्तक नाक्यावरती त्या रंगांच्या, शब्दांच्या, अक्षरांच्या छटा आज इर्षादच्या निमित्तानं उमटत राहिल्या. आपण ऐकत राहिलो आणि पुन्हा पुन्हा म्हणत राहिलो, पुन्हा पुन्हा म्हणत राहू, इर्षाद